आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका। कीर्तन महोत्सव आणि आज दसरा 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 म्हणजे नेमकं काय? प्रभू रामचंद्राने ज्या दिवशी रावणाचा वध केला तो दिवस दसऱ्याचा, आई भवानी कालिंकेने ज्या दिवशी महिषासुराचा वध केला तो दिवस म्हणजे दसऱ्याचा। आता आई भवानीने महिषासुर मारला, प्रभू रामचंद्रांनी रावण मारला आणि सामान्य माणसांनी जीवनात मध्ये कुठला रावण मारायचा? आपण आपल्या अंतःकरणामधला अहंकाराचा रावण मारला पाहिजे, आपण आपल्या अंतःकरणामधल्या द्वेषाचा रावण मारला पाहिजे, आपण आपल्या अंतःकरणामधला मोहाचा रावण मारला पाहिजे। लोक रावणाला बाहेर पाहतात, पण जर तुम्ही आतलं आत्मचिंतन केलं तर तुमच्यामध्ये एवढे रावण बसलेले आहेत, एवढे रावण बसलेत। प्रभू रामचंद्रांना एकच रावण मारावा लागला। तुम्हाला जर रावण मारायचं ठरलं तर जीवन संपल पण रावण मारणं होत नाही। विठाला विठाला आई भवानीच्या नवदुर्गेच्या उत्सवानिमित्त मला वाटतं रावण असा मारला पाहिजे। काय झालं, एका जंगलाला आग लागली होती, जंगलाला आग लागली, सगळं जंगल पेटलं होतं। ते जंगल पेटल्याच्या नंतर त्या जंगलामध्ये राहणारे प्राणी जीव जंतू त्या जंगलाला विझवण्याचा प्रयत्न करत होता। वाघ आपल्या आयाळीमध्ये पाणी आणत होता, प्रत्येक प्राणी आपापल्या परीने त्या पेटलेल्या जंगलावरती पाणी आणून टाकत होता। एवढा आटापिटा एवढा आटाच फक्त कशा करता चालवला होता बाबा, की जंगलातली आग विझावी एवढ्या करता। बराच वेळ गेला, हत्ती आपल्या सोंडेमध्ये पाणी आणायचा आणि तो फुवारायचा, ती आग विझवण्याचा प्रयत्न करायचा। एवढा सगळं चालू असताना त्या हत्तीला त्या जंगलामध्ये एक चिमणी दिसली। ती चिमणी धरणापर्यंत उडत जायची, आपल्या चोचेमध्ये पाणी आणायची आणि त्या आगीत ते पाणी ओतायची। मला खरं सांगा, तुमच्या इकडे चिमण्या असतात का? चिमण्या असतात का? हा, चिमणीच्या चोचेमध्ये पाणी बसून बसून किती बसत असलो? एक थेंब ना, दोन थेंब। आग लागली, आग लागल्याच्या नंतर ती चिमणी आपल्या चोचेमध्ये पाणी आणायची, त्या जंगलावरती टाकायची। त्या आगाचा भडका वाढत होता, ती चिमणीचे तिचे कायम प्रयत्न चालू ठेवत होती। बराच वेळ गेला आणि त्या हत्तीला राहवलं नाही, म्हणून त्या हत्तीने प्रश्न केला, चिऊताई काय विचारताय? हत्ती दादा एक प्रश्न होता छोटासा, विचारा काय प्रश्न आहे? चिऊता, या जंगलाला एवढी आग लागली, प्रत्येक प्राणी त्या जंगलाला विझवण्याचा प्रयत्न करतोय, मान्य आहे, तू सुद्धा ते विझवण्याचा प्रयत्न करते अगं, पण तू आपल्या चोचेने पाणी आणते, चोचेमध्ये किती पाणी येत असेल? येऊन किती पाणी येत असेल? किती पाणी येत असेल? तुझ्या चोचीतल्या पाण्याने आग विझते का? आग शांत होते का? कशाला धडपड करते? त्या चिमणीने सांगितलं, दादा मला हे 100% माहिती आहे की माझ्या चोचभर पाण्याने जंगलात ते आग विझणार नाही, हे मला कळतंय, तरी सुद्धा मी आग विझवण्याचा प्रयत्न करते का? उद्या या जंगलाला आग लागल्याचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यामध्ये नाही, आग विझवणाऱ्यामध्ये लिहिलं जाईल। असं ज्या दिवशी प्रत्येक माणसाला वाटेल की माझं नाव भविष्यात आग लावणाऱ्यामध्ये नाही, आग विझवणाऱ्यामध्ये लिहिलं जाईल, त्या दिवशी तुमच्या जीवनात दसरा साजरा झाला। विठाला ऐका, या पद्धतीने दसरा करायचा। अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग 4 चरणाचा, अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरायाने एका सामान्य साधकाचा संवाद आहे आणि त्या संवादात साधकाने प्रश्न केला, तुकोबराय आजच्या जगतामध्ये पोटासाठी संत झाले, कलित बहुत आम्ही रोज फिरतोय, पोटाची खळगी भरण्याकरता संतत्वाचा आव जाणणारी मंडळी भरपूर झाली, मग आम्ही संत कुणाला म्हणायचं? तुकोबराय म्हणलं, तुला संत पाहायचा ना, संत ओळखायचा आहे ना? होय, मग मी सांगतो तुम्हाला संत कसा ओळखायचा आहे। कसा ओळखायचा? तर तुकोबराय साधकाला म्हणतात, हिरा पाहिला तू? हिरा म्हटले हो पाहिला। हिरा ठेविता आयरणी वाचे मारिता जो घणी, हिरा आयरणी ठेविता घणी मारिता जो वाचे। आयरन पाहिले ना तुम्ही? आयरन पाहिले ना? सुताराच्या घरी असते, हा म्हणजे तुम्ही जागे आहात सगळे। लोहाराच्या घरी असते, कोणाच्या? लोहाराच्या घरी, त्याला आपल्या ग्रामीण भाषेत घिसडी म्हणतात, बरोबर आहे। त्या आयरणीवरती हिरा नावाचा एक रत्न ठेवलं आणि त्या रत्नावर जर तुम्ही घणाने घाव घातला, जर ते रत्न ओरिजिनल असलं बाबा तर ते एक आयरणीत घुसतं, अन्यथा उडून बाजूला पडतं। जर ओरिजिनल नसलं तर म्हणले त्याचा चुरा होतो। तुकोबराय या आयरणीचा हिऱ्याचा संताचा काय संबंध? म्हणले जर ओरिजिनल संत असला, समाजरूपी आयरणीवरती ठेवला आणि त्याच्यावर कोणत्याही
वासनेचा, धनाचा, कोणत्याही गोष्टीचा घाव घातला तर तो तुटत नाही, फुटत नाही, तो जशाला तसा राहतो. तुकोबर आहे का हो? तुम्ही आम्हाला हिऱ्याचा दृष्टांत दिला, पण हिरा एवढी महाग गोष्ट आहे, हिरा एवढी महाग गोष्ट आहे, सामान्य माणसाला ती गोष्ट उपलब्ध होणं शक्य नाही. मग आम्हाला जरा खाली येऊन सांगा. तर तुकोबर आहे म्हणले मोहरा पाहिली. मोहरा, मोहरा अंगठीतला खडा असतो ना, त्याला मोहरा म्हणतात. मोहरेचे अनेक प्रकार असतात. ती मोहरा असते ना, ओरिजिनल मोहरा कशी ओळखायची? मोहरा त्याचे अंगे सूत न जळे ज्याचे संगे. पुष्कराज नावाचं एक रत्न असतं, त्या रत्नाला जर तुम्ही सूत गुंडाळून जाळण्याचा प्रयत्न केला गजूदादा, तर तो खडाही जळत नाही आणि सूतही जळत नाही. का जळत नाही? त्या खड्याचा परिणाम. तुकोबराय म्हणतात अगदी जर संत असला आणि त्या संतामध्ये जर साधू खरा असला आणि जर संत असला, त्या संतावरती समाजाने जर काही आघात केले तर तो संत असा त्या खड्यासारखा टिकतो, स्वतःही जळत नाही आणि परमार्थालाही जळू देत नाही तो संत. तुकोबराय हिरा सांगताय, मोहरा सांगताय, रत्नशास्त्राच्या बुद्धीने बोलताय. आमच्यासारख्या माणसाला ही रत्न उपलब्ध होणं कठीण आहे. मग आणखी खाली येऊन संत सांगा कसे असतात. मग तुकोबराय म्हणतात तुका म्हणे तेची संत सोशी जगाचे आघात. त्याला संत म्हणायचं ज्याने जगताचे आघात सहन केले तो खरा संत. तुकोबराय आजच्या कलियुगामध्ये फिरत असताना संत 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 म्हणायचं कुणाला? पोटासाठी संत झाले कळी तर बहुत. संतत्वाचा आव आणणारे लोक भरपूर झाले, भरपूर झाले, एवढे झाले की आता आपल्या विदर्भामध्ये तुरी येतात. तुरी येतात ना, तुरी असतात ना आपल्या विदर्भात. तुरी आल्याच्या नंतर आपल्या इकडे एक पद्धत आहे माहिती आहे का तुम्हाला? दिवाळी दसरा झाला दिवाळी झाली की ती गावात लोक येतात पा, झोळ्या टांगलेली, खांद्याला झोळी टांगलेली असते. ती मंडळी येतात गावामध्ये, त्यांच्या खांद्याला झोळी असते, अंगावरती भगवे कपडे असतात, दंडावरती रुद्राक्षाच्या माळा असतात, कपाळाला भस्म लावलेलं असतं आणि ते सगळ्या गावात फिरतात. धनुडे काका सगळ्या गावात त्याचं चालू असतं. गावात आले की त्यांची सुरुवात असते मच्छिंद्रनाथ गोरखनाथ बाबा जन्मले उकंड्यात, गाणगापुरावून अक्कलकोटाकड न बाबा निघाले पोटाकड. आणि नेमकं ते चालत 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 दारात येते. दारात आल्याच्या नंतर तुम्हाला खरं सांगू का, गव्हाला तुरीला पाणी द्यायला कोण जातं तुमच्याकडे? हे सगळं ब्रह्मचार्याचं खांड आहे का? नाही ना. मग बोलत जा. गव्हाला तुरीला पाणी द्यायला कोण जातं? पुरुष मंडळी. गव्हाला तुरीला पाणी द्यायला आपण, आणि आपल्या कष्टाच्या तुरी बाबाच्या झोळीत वतायला कोण? बचत गट. कोण? बचत गट. मोठी माय आपली कुंकवाचा करंडा त्याच्या तुरी गहू घेऊन जाते. गहू घेऊन गेल्याच्या नंतर ते बाबा गहू घेत नाहीत. मग तुरी पाहिजेत म्हणून माय तुरी घेऊन जाते. आपण कमावलेल्या रात्र गुडघ्या एवढ्या चिखलात मेला बाप, पिंट्याचा बाप चिखलात पडला तर पहाट ओळखू येणं बुजगावण्यासंग. त्याच्या कमाईच्या तुरी पिंट्याची माय बाबाच्या झोळीत टाकती. आणि ते घेणारे फार गुणाचे असतात महाराज. ते त्या बाईला म्हणतात माय गाणगापुराला गेलो, अक्कलकोटाला गेलो, माय मडीला गेलो, अंगाला राख लावली, संन्यास धारण केला. माय गाणगापुराला गेलो, अक्कलकोटाला गेलो, मडीला गेलो, माय अंगाला राख लावली, संन्यास धारण केला. माय आम्ही कुणाला बोलत नाही, कुणाला सांगित नाही. तू माझ्या लेकीसारखी वाटली म्हणून एक गोष्ट बोलवतो माय. मी कुणाचं धान्य स्वीकारित नाही. मानल्या पदरी परत नाही, तुझ्या लेकरा बाळाला प्रसाद होईल माय. आणि मग मोठी माय म्हणती नाही बाबा एवढं घ्याच लागते. माहेरातून आणलं का तुझ्या? घ्याच लागते. बरं आपल्या तुरी दिल्याच्या नंतर ते माय मी कुणाला बोलित नाही, कुणाला सांगित नाही. माय तू माझ्या लेकीसारखी वाटली म्हणून तुला एक गोष्ट बोलावतो, एक गोष्ट सांगतो. माय तुझा स्वभाव फार भोळा आहे. माय तू लोकाला चालता हशीत, कुणाला फशीत नाही. माय नंदा जावानी फार तरा दिला. ते महाराज मी उत्पन्नच राहिली. तुरी पिंट्याच्या बापाच्या आणि पुन्हा आपल्या तुरी टाकून म्हणतात महाराज एक गोष्ट विचारू का? काय? आमच्या पिंट्याचा बापनं वस करते. काऊन करत असेल? आता मयासारख्या जग्याला जर विचारलं काऊन करत असेल तर मोठी माय 20 वर्ष गेले पिंट्याच्या बापासंग राहून तुला नाही कळालं ते काऊन वस करायला? मला काय कळणार आहे? काय कळणार आहे आपल्याला? पुन्हा आपली तक्रार असते का घरात काही पुरुष मंडळीची? अजिबात नाही. पिंट्याचा बाप संध्याकाळी बाबा यांच्या बोलायच्या पद्धती तुम्हाला एक फार अभ्यास करत जा तुम्ही. माझं झालं नाही पण मी अभ्यास केला आणि ती मला कळायला करू नाही.
नेमके महाराज तुम्ही दिवसभर काही करा, दिवसभर जर पिंट्याचा बाप बाजूवर असा लोडाला टेकून बसला तर पिंट्याची माय काहीच म्हणणार नाही हे काय झालं ते काय झालं. संध्याकाळी जेवायला बसले की मग बाईची कुणकुन 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 काय आगी मोळाने तुटून पडतात त्याच्यावर. ते बाबा तिथं उभं राहते, माय कोणाला बोलित नाही, कोणाला सांगित नाही. लेकीसारखी वाटली म्हणजे गोष्ट बोलावतं, माय एक गोष्ट सांगतो, आई तुझा स्वभाव फार भोळा आहे माय, तू लोकाला चालतात हशीती कोणाला फशीत नाही माय, तुझा स्वभाव भोळा आहे माय, तू गायून गरीब आहे. हिच्या खेवानं 2-4 बाया झोपडपट्टीवर राहायला गेल्या, हिचा स्वभाव भोळा आहे माय, तुझ्या पायात लक्ष्मी आहे. ती म्हणते महाराज तुम्हाला काय सांगू, मग लग्न झालं तो पिंट्याच्या बापाच्या इथं खडक होतं नव्हता, आता वाहनं येतं. हिच्या पायात लक्ष्मी हिचं झालं तसं पिंट्याच्या बापाला 7 एकर इकली बचत गट. मला खरं सांगा बाबा, दंडावरती रुद्राक्षाच्या माळा आहेत, कपडाला भस्म रेखाटलेला, हातभर दाढी आहे, अंगावरती भगवे कपडे आहेत, दिसायला साधू आहे, दिसायला साधू आहे पण साधू वाटतो का? दिसायला साधू आहे पण साधू आहे का? दिसायला साधू आहे पण तो साधू नाही. तुकोबराय म्हणतात दोन्ही दिसत ती सारखी वर्म जाणीतो पारखी. अंगावरती साधूचा वेश घातल्याने साधू होत नाही माणूस. गाढवाने वाघाचं कातड पांघरल्याने त्याला कोणी वाघ म्हणत नाही. फार फरक आहे. हे गावामध्ये फिरणारे दिसत जरी साधू असले तरी साधू नसतात. एक शायरकार म्हणतात, हर वक्त रंग पे ना जाया करो बाप, हर वक्त रंग पे ना जाया करो बाप, हर सफेद रंग वफादार नहीं होता, हर वक्त रंग पे ना जाया करो बाप, हर सफेद रंग वफादार नहीं होता, अगर सफेद रंग वफादार होता तो नमक जख्मों की दवा होता. जर प्रत्येक पांढरा रंग इमानदार असता तर लोकांनी जखमेवर मलमाऐवजी मीठ लावलं असतं. लावतात का? लावतात नाही? अहो लावतात, फक्त दुसऱ्याच्या जखमेवर लावतात पण दुसऱ्याच्या जखमेवर लावतात, लावत नाही, चोळतात. विठाला मला सांगा, साधू म्हणायचं कुणाला? हे अंगावर तेवढा पोशाख घालून भगवे कपडे घालून जो हिंडतो तो साधू का? नाही. ऐका, साधू कसा असतो? वारकरी संप्रदायामध्ये, उभ्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकारासारखे रत्न ज्या संस्थेने दिले, त्या संस्थेचा संस्थापक प्रातस्मरणीय वैकुंठवासी 2.5 हजार टाळकरी असतात. भंडारा जास्त होत नाही महाराज, 1800 क्विंटलचा भंडारा होतो. किती? 1800 क्विंटलचा भंडारा होतो. गहू लागतात एवढे, बाकीचं मग तुम्ही विचार करा, बुंदी तेल, मग ते तुम्ही बजेट लावा कोणी आचार्य असेल तर. त्या सप्ताहामध्ये सद्गुरू जोग महाराजांचं कीर्तन होतं. जोग महाराज त्या गावामध्ये पोहोचले आणि गावामध्ये पोहोचल्याच्या नंतर सद्गुरू जोग महाराजांचा आदर आतिथ्य स्वागत झालं, सुंदर स्वागत झालं. स्वागत झाल्याच्या नंतर जोग महाराजांना विचारलं, महाराज कीर्तनाला सुरुवात करायची का? म्हटले काय हरकत नाही, करा. फेटा बांधला. महाराज मंडपात गेले, कीर्तनाला सुरुवात झाली. विना घेतला रामकृष्ण हरिरूप पाहता लोचनी, कीर्तनाचा अभंग झाला. असं सगळं चालू झाल्याच्या नंतर महाराज बोलता बोलता प्रस्तावना संपल्यावर अचानक कीर्तनाच्या मधात थांबले. बोलणं बंद केलं महाराजांनी. समोर बसलेल्या मंडळींना अचंबा वाटला की जोग महाराजांनी बोलणं का बंद केलं. मग कुणीतरी विचारलं, महाराज काय झालं हो? तर जोग महाराज म्हणले, का हो, हा एवढा मोठा मंडप दिसतो, लाखभर मंडळी दिसती, पण या लाखभर मंडळीच्या मधात त्या मंडपात एक चौथरा केला. चौथरा कळतो तुम्हाला? वटा कळतो का? वटा कळतो का? हा, घरातून दारात जाताना किंवा दारातून घरात येताना लागतो तो वटा. कोणता वटा? उंबर वटा. गावातल्या लोकांच्या, चांगल्या लोकांच्या नामुष्क्या करण्याकरता, टिंगल-टवाळ्या करण्याकरता गावात एक वटा असतो. कोणता वटा? कोणता? बोलता का? हानुडोस का स्टेजला? कोणता वटा? फुच्चर वटा. आणि सगळ्याचा वट्टा करून झाल्यावर जिथं होता सगळ्याच्या भेटता, तो कोणता वट्टा? मसनवटा. तिथे गेलते का? तेवढा तरी का मग सोडा होता. विठाला मसनवटा. माणूस फार विचित्र आहे हो, फार विचित्र आहे. जोग महाराजांनी सांगितलं त्या वट्यावर, त्या चौथऱ्यावर कोण बसलेला आहे? म्हटले, महाराज तो या सप्ताहाचा मालक आहे.
तो या सप्ताहाचा मालक आहे. सप्ताहाचा मालक म्हणजे सकाळी मंडपात येणाऱ्या मुंगीच्या साखरेपासून संध्याकाळी निघणाऱ्या कीर्तनकाराच्या पाकिटापर्यंत त्या माणसाचा खर्च आहे. या मंडपाचा माईक सिस्टीमचा सगळा खर्च त्या माणसाकडे. तो या सप्ताहाचा मालक आहे. लोक म्हणले बाबा सप्ताहाचा मालक माणूस नसतो, सप्ताहाचा मालक पांडुरंग परमात्मा असतो. जोग महाराज म्हणले सप्ताहाचा मालक माणूस नसतो, सप्ताहाचा मालक पांडुरंग परमात्मा असतो. ते म्हणले महाराज मग झालं काय? ते म्हणले संप्रदायाची कीर्तन मर्यादा, संप्रदायाची कथा काळीची मर्यादा अशी आहे, कथा ऐकणार सांगणाऱ्यापेक्षा किंवा कीर्तन सांगणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्यांनी उंच ठिकाणावर बसू नये. कथा किंवा कीर्तन सांगणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्याने उंच ठिकाणावर बसू नये असं मर्यादा सांगते. लोक म्हणले तो माणूस खाली उतरावा मग कीर्तन चालू करतो. अहो म्हणले महाराज तो या गावातला फार मोठा कार्य करताय, सप्ताहाला सगळा खर्च एकटा लावतोय, धन दौलत पैसा अडका पद प्रतिष्ठा नोकर चाकर मंत्री संत्री आमदार खासदार त्याच्या खिशात आहेत. जोग महाराजांनी सांगितलं तो किती गडगंज श्रीमंत असेल तरी संप्रदायाच्या परंपरेपेक्षा मोठा नाही. तो संप्रदायाच्या परंपरेपेक्षा मोठा नाही. माणसानं जगलं तर याच पद्धतीने जगलं पाहिजे. वफा में हमने धोखे खाए हैं बहुत, वफा में हमने धोखे खाए हैं बहुत, लेकिन कभी किसी के साथ धोखा नहीं किया. वफा में हमने धोखे खाए हैं बहुत, लेकिन कभी किसी के साथ धोखा नहीं किया. ये भी गुजर दी सारी जिंदगी फकीरी में, लेकिन जमीर का सौदा नहीं किया. माणसाने स्वाभिमान नाही गहाण ठेवायचा, स्वाभिमान नाही गहाण ठेवायचा. जोग महाराजांनी सांगितलं काही असू द्या त्याला खाली उतरायला सांगा. तो खाली उतरला पाहिजे. खाली उतरला पाहिजे म्हणजे लोक म्हणले महाराज तो उतरणार नाही. जोग महाराज म्हणले मी कीर्तन करणार नाही. बराच वेळ गेला, शेवटी नाविलाजाने त्या माणसापर्यंत ही बातमी पोहोचली. त्याला कळालं खाली उतरणं गरजेचं आहे, अन्यथा आजचा महाराज कीर्तन करत नाही. तो माणूस खाली उतरला. खाली उतरल्याच्या नंतर बाजूला बसला. कीर्तन झालं. कीर्तन झाल्याच्या नंतर मंडपाच्या पाठीमागून तो आला. जोग महाराजाच्या कपाळाला बुक्याचं बोट लावलं आणि 1917 साली त्याने एक थैलीवर नोटा महाराजांच्या अंगावर टाकल्या. किती नोटा? किती नोटा? एक थैलीवर नोटा जोग महाराजांच्या अंगावरती टाकल्या. थैलीवर नोटा अंगावर टाकल्याच्या नंतर जोग महाराजांनी प्रतिप्रश्न केला, काय आहे हा प्रकार? काय आहे हा प्रकार? काय म्हणल्याच्या नंतर तो माणूस म्हणता झाला, महाराज अहो धन दौलत पैसा अडका मंत्री संत्री आमदार खासदार माझ्या खिशात आहे. माझ्या घरी जर आले ना तुम्ही महाराज तर लक्ष्मी पाणी घरती एवढा श्रीमंत माणूस आहे मी. तुम्ही माझ्या घरी जर आलात तर माझ्या घरी लक्ष्मी पाणी भरते एवढा श्रीमंत आहे. त्या सप्ताहाचा खर्च पूर्ण मी एकटा करतोय महाराज. आणि अशा माणसाला तुम्ही भर मंडपातून वट्यावरनं खाली उतरवलं, तुम्हाला काही वाटलं नाही? जोग महाराज म्हणले त्या घटनेचा प्रतिशोध म्हणून जर या थैलीवर नोटा तू माझ्या अंगावर टाकत असतील तर मला यातली एकही नोट नको. ते जोग महाराज होते. माझ्या अंगावर तुम्ही 2-4 गड्ड्या टाकून पहा, पुन्हा माप धानोऱ्यात येणं हो का न हो. 2-4 गड्ड्या टाकून पहा, फक्त 2000च्या नोटाच्या असाव्या. तेवढी आट आहे आपली. महाराज म्हणले त्या घटनेचा प्रतिशोध म्हणून जर तू ह्या नोटा देत असतील तर मला यातली एकही नोट नको. तो माणूस म्हणाला, महाराज नोटा घेऊन जा का? अहो महाराष्ट्र फिराल, जग फिराल, संप्रदाय ढवळा, रोज कीर्तन भजन कराल, तुमच्यासारख्या बुवाला कीर्तन करायला माळकऱ्याला टाळकऱ्याला एका कीर्तनाच्या थैलीवर नोटा देणारा 20व्या शतकामध्ये एकही दाता भेटणार नाही. काय म्हणाला तो? महाराज ह्या थैलीवर नोटा घेऊन जा, कारण 20व्या शतकात तुमच्यासारख्या टाळकऱ्याला माळकऱ्याला तुमच्यासारख्या कीर्तनकाराला एका कीर्तनाच्या थैलीवर नोटा देणारा एकही दाता जगाच्या पाठीवर भेटणार नाही. नोटा घेऊन जा. जोग महाराजांनी त्याला फार गोड प्रत्युत्तर दिलं. लिसन अँड केअरफुली, नोट टू बी पॉइंट, पॉइंट टू बी नोटेड. लिहून घ्या, एवढा अंतकरणावर लिहून द्या. तो म्हणला, महाराज तुम्हाला जगाच्या पाठीवर थैलीवर नोटा देणारा दाता भेटणार नाही. जोग महाराज म्हणाले, ऐक, जगभर भारतभर महाराष्ट्रभर संप्रदायामध्ये कीर्तन भजन करत असताना एका कीर्तनाच्या थैलीवर नोटा माझ्यासारख्या कीर्तनकाराला माळकऱ्याला टाळकऱ्याला देणारे लाख दाते भेटतील, पण थैलीवर नोटांना वारकरी संप्रदायाच्या परंपरेसाठी लात मारणारा जोग महाराज फक्त वारकरी
दुसरीकडे भेटणार नाही. ज्या जोग महाराजांच्या अंगावरती थैलीभर नोटा टाकल्या, किती थैलीभर नोटा टाकल्या, तरी सुद्धा त्या नोटा नाकारल्या. कारण संप्रदायाची परंपरा अतिप्रिय होती. शोकांतिका अशी वाटती, आम्ही तुम्हाला सांगावं का, आम्ही तुम्हाला सांगावं का. कारण आमच्या फील्डचे बरेचसे लोक लौकिकतेच्या पाठीमागं लागून संप्रदायाचा नाश करायला लागले. कुणी केल्याने संप्रदायाचा नाश होईल एवढा संप्रदाय लहान नाही, आणि कुणी केल्याने उदात्तीकरण होईल एवढाही अजिबात लहान नाही. पण मला वाटतं, मला आल्याला कोणतरी महाराज तुम्ही भगवा फेटा का बांधत नाही. आमच्या फडाची ती परंपरा नाही. वारकरी संप्रदायामध्ये पांढरा फेटा असावा, बाराबंदी असावी, प्रत्येकानेच हे करावं असं माझं मत नाही. पण आपल्यामुळं संप्रदायाला गालबोट लागेल असं अजिबात झालं नाही पाहिजे. ओम महाराज मी नेहमी सांगत असतो, माझे गुरुवारे म्हणायचे, कीर्तनकार 2 तास कसा बोलतो यापेक्षा तो 22 तास कसा वागतो हे पाहून तारीख घेत जावी. समाज रूपी आयरणीवरती जोग महाराज नावाचा हिरा ठेवला, आणि जोग महाराज नावाचा हिरा ठेवल्याच्या नंतर धनाच्या लोभाचा घन मारला. त्यातून जे वाचले का तो जोग महाराज हिरा होते. आणखी पलीकडे जाऊन तुम्हाला हिरा सांगू, आणखी पलीकडे जाऊन जरा मोकळं करा. आणखी महाराष्ट्राच्या मातीमध्ये फार एक सुंदर हिरा जन्माला आला. 16व्या शतकाचा काळ होता. महाराष्ट्र चारी बाजूने 4 सत्तांनी घेरून पकडल्याच्या नंतर विदर्भामध्ये सिंदखेड राजा प्रांतामध्ये लखुजीराव जाधवांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आलं. नाव ठेवले जिजाऊ. वयाच्या 7व्या वर्षी मासाहेबांनी जगदंबेच्या समोर पदर पसरावा, जगदंबेला सांगावं, जगदंबे मराठा तुका मेळा बाबा, स्वराज्य धर्म वाढ बाबा. हा महाराष्ट्र धर्म वाढला पाहिजे. धर्मरक्षिके जगदंबे मी तुला शरण आले. जगदंबे शरण आले. या स्वराज्याचा गोंधळ मांडायचा, या स्वराज्याचा गोंधळ पूर्णत्वाला न्यायचा. रात्रंदिवस हा गोंधळ गाजवतोय जगदंबे. या गोंधळाला हजर राहा आणि स्वराज्य धर्म वाढव. हा स्वराज्य धर्म वाढव जगदंबे. आई भवानी तुझ्या कृपेने पारशी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने पावची भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने पावची भक्ताला. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला आऊ साहेबांची प्रार्थना आहे जगदंबे, आई भवानी. महाराष्ट्राचा स्वराज्य स्थापना करण्याकरता स्वराज्याचा गोंधळ मांडायचा जगदंबे. या गोंधळाला तुझी उपस्थिती प्रार्थनीय आहे. स्वराज्याच्या गोंधळामध्ये, या स्वराज्याच्या हवनामध्ये किती लोकांच्या आहुत्या गेल्या ऐका. 1 डिसेंबर 1659चा काळ होता. कोल्हापूर जवळचा पन्हाळगड म्हणतो आपण. त्या पन्हाळगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा फडकवला. औरंगजेबाला आग लागली. औरंगजेबाचं मस्तक खाल्लं. काबुल से कन्याकुमारी तक, काबुल से कन्याकुमारी तक हमने सारा जहां अपना लिया है. ये दक्कन का चुवा, ये शिवा, ये मराठों का लड़का, ये काफर हम पर चाल करते हुए आता है. पन्हाळगडावरती छत्रपती शिवाजी महाराज असताना त्या पन्हाळगडाला वेढा पडला. पन्हाळगडाचा वेढा पडला. छत्रपती शिवाजी महाराज त्या वेढ्यामध्ये अडकले. लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा मरू नये. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरती अडकलेले असताना या पन्हाळगडाच्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना सोडवून कोण आणला. सगळ्या जनतेमध्ये बुजबुज चालू झाली. जनतेला कुणी वाली उरला नाही. नेताजी पालकरांसारखा महात्मा, समर्पण करणारी सगळी लोक चूप होती.
जायचं कुणी भिडायचं कुणी खानाला. छत्रपती शिवाजी महाराजांना सोडून आणण्याकरता डोळ्यामध्ये आग निर्माण श्वेत वस्त्र धारण केली 60 वर्षाची एक रणरागिणी उभी राहिली. कमरेला तलवार बांधली, घोड्याला टाप मारली, चिलकल घातलं आणि स्वराज्याची जननी आऊसाहेब घोड्यावरती बसून निघाल्या. नेताजी पालकर आडवे झाले. आऊसाहेब मासाहेब कुठं निघालात? नेताजी पन्हाळगडावरती छत्रपती शिवबा अडकलेले आहेत. ऐकलं होतं नेताजी तुमच्या मराठ्यांच्या एका तलवारीत 10 हत्तींचं बळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना सोडून आणण्याकरता कुणाची तलवार कामाला येत नाहीये. आऊसाहेब, हा नेताजी जिवंत असताना तुम्ही घोड्याचा टाप टाकून पन्हाळगडा करते कूच अजिबात करायची नाही. आम्ही जातो. या तलवारीवरती शंका घेऊ नका आऊसाहेब. तलवारी प्रत्येकाच्या हातात होत्या, ताकद प्रत्येकाच्या मनगटात होती. पण स्वराज्य निर्मितीची धमाक फक्त मराठ्याच्या रक्तात होती. नेताजी पालकर निघाले, पन्हाळगडावरती तुटून पडले. खानाने समोरून विचारलं, नेताजी क्या दिया है शिवा ने तुमको, इतना क्यों लड़ते उस शिवा के लिए? क्या दिया है उस शिवा ने तुमको, क्यों लड़ते उस शिवा के लिए? हमारी तरफ आओ, जो चाहे वो मिलेगा. हमारी तरफ आओ, जो चाहे वो मिलेगा, जो मांगोगे वो मिलेगा. खान क्या दे सकते हो तुम? जहांगीर मांगो, गांव मांगो, घोड़ा मांगो, सोना मांगो, चांदी मांगो, माणिक मांगो, हीरे मांगो, क्या चाहते हो? नेताजी हमारी तरफ आओ. नेताजी पालकरांनी त्याच्या तोंडाकडे पाहून थुकले आणि सांगितलं, खान, वेळ आणि प्रसंग जर आलाच तर मराठ्यांना व्यक्त बेईमान होईल, पण मराठ्यांचं रक्त बेईमान होत नाही. हा इतिहास आहे. आम्ही काही जरी केलं, प्राण जरी गेला तरी 72, पण छत्रपती शिवरायांना बेईमान होत नाही. महाराज, काळ फार बदलला. काही दिलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी एकाही मावळ्याला. फक्त दिलं तेवढं प्रेम आणि त्या प्रेमाच्या ताकदीवरती महाराज स्वराज्य उभं झालं. मतदानात केंद्राच्या पुढे दोन्ही पक्षाचे पैसे घ्यायचे. आज याच्या पार्टीत, उद्या त्याच्या पार्टीत, प्रचाराला तिसऱ्या संगण, मतदानाच्या दिवशी सासरवाडीत. लोकशाहीचा काळ मी बोलत नसतो कधी पण कधी बोलायची वेळ येते बाबा. एक उमेदवार उभा राहिला खासदारकीला उभा राहिलेला उमेदवार एका माणसापाशी गेला. म्हणला, बाबा हे 5000 घ्या ना, आपल्याला मतदान करा. ते बाबांचं काम होतं, कुंभार होते. कुंभार करतात ना तुम्हाला? कुऱ्हाडी शेवटतात नाही का? काय करतात? मडके घडवतात. बाबा म्हणले, बाबा हे 5000 घ्या, पण आपलं बटन दाबा, मतदान आपल्याला करा. ते कुंभार म्हणला, बाबा माझं वय झालं आता, मी 80 वर्षाचा झालो, मला नाही का तुम्ही 5000 नका देऊ. म्हणे मग आता मला नदीवरनं माती आणणं होत नाही, माती आणण्याकरता एक गाढव घेऊन द्या. काय करा? मी बोलतोय कशा करता? या भागात एज्युकेटेड मंडळी बसलेले, तुमच्याकरता सांगतोय, तुमच्याकरता. मला एक गाढव घेऊन द्या. कोण म्हणलं? कुंभार. मला एक गाढव घेऊन द्या खासदार साहेब, भावी खासदार साहेब. काही हरकत नाही म्हणले. कार्यकर्त्याला घेऊन उमेदवार गाढवाच्या बाजारात, उमेदवाराच्या भोवती सगळा गाढवाचा बाजार. ते गाढवाच्या बाजारात गेलते ना बाबा. गाढवाच्या बाजारात गेले आणि त्यांनी चांगल्यात चांगलं गाढव पाहिलं कुंभार बाबाला देण्यासाठी. केवढ्याचं हो? ते म्हणले हे 50,000चं आहे. ते म्हणले असं गाढव द्या आम्हाला, लोकाला दान द्यायचं, मरीगाय बंबांकू दान, एवढी साध्यात साधं गाढव सांगा. त्यानं सगळ्यात साधं गाढव दाखवलं. म्हणला याची किंमत 20,000 साहेब, 1 रुपया कमी होत नाही. उमेदवार डोकं खाजवायला लागला. म्हणला म्हातारा हुशार आहे आपल्यापेक्षा, 5,000वर मानलं नाही, 20,000चं गाढव द्यायला परवडते का? उमेदवार वापस गेला. म्हणला बाबा 10,000 घ्या, मतदान आपल्याला करा, गाढव देणं होत नाही. ते म्हातारा फार हुशार होतं. ते म्हणजे काय गाढव देणं होत नाही? ते म्हणजे बाबा परवडत नाही. म्हणजे का परवडत नाही? म्हणजे तुम्हाला दिले तर 10,000 आणि गाढव आणलं तर 20,000. म्हातारा काय म्हणे ते उमेदवार, तुम्हाला जर मत करायचे पैसे देत किती? 10,000 आणि गाढव घेऊन दिलं तर मग म्हातारा म्हणे किंमत कोणाची जास्त?
कोणाची? गाढवाची. कोणाची किंमत जास्त? पैसे घेऊन मत करणाऱ्याची जास्त का गाढवाची? गाढवाची. याच्यामुळे देश मातीत चालला बाबा. मथार हुशार होतं. मथार म्हणलं गाढा 20,000चा आहे, मला तुम्ही 10,000 द्या रे साहेब. मी गाढवापेक्षा किंमत कमी आहे का हो? मी गाढवापेक्षा किंमत कमी का? कोण म्हणलं? मथार म्हणलं. पण त्या मथारानं पैसे घेतले नव्हते म्हणून ते म्हणलं. आता ज्यानं पैसे घेतले ते म्हणते का? म्हणते का? म्हणते का? हा, असं असते पा. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांना फक्त दिलं प्रेम, फक्त प्रेम दिलं आणि त्या प्रेमाच्या जोरावरती स्वराज्य स्थापन केलं महाराज. हो सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. जात पात ना धर्म बांधिला जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर. प्राणपणाने लढले मामुळे भरोसा ज्या राजावर, प्राणपणाने लढले मामुळे भरोसा ज्या राजावर, राजावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराजांवरती संस्काराचा एवढा पगडा होता जबरदस्त. महासाहेबांसारख्या वाघिणीच्या पोटी जन्म घेतला होता. सामान्य काम नव्हतं, सामान्य काम नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज घडले ते आऊसाहेबांमुळे. या महाराष्ट्राला 2 छत्रपती दिले. त्या वाघिणीचं नाव मासाहेब जिजाऊ. तुम्हाला खरं सांगू, आमचे गुरुजी म्हणायचे महात्मा, राजा, महाराजा कोणताच माणूस जन्मता मोठा नसतो. जन्माला सामान्य जीव येत असतो, संस्काराने तो घडत असतो, तो संस्काराने घडत असतो. पण संस्कार कोण करते? बचत गट. कोण करते? बचत गट. आता मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावरती हल्ला केला होता. लाल महालावरती हल्ला केला आणि हल्ला केल्याच्या नंतर शाहिस्ते खान सुटला. शाहिस्ते खानाची 3 बोटं तुटली. 3 बोटं तुटलेला शाहिस्ते खान गाफील होऊन आपल्या दालनात बसला. शाहिस्ते खानाची बहीण धावत आली. शाहिस्ते खानाला म्हणती, भाईजान, भाईजान गजब हो गया, गजब हो गया भाईजान. क्या हुआ? क्या हुआ बहना? भाईजान वो सिवा वो दक्खन का चिवा वो काफिर वो मराठा मेरे बेटे को उठा कर ले गया. आणि मग शाहिस्ते खान म्हणते, भाईजान वो सिवा मेरी बेटी को उठा कर ले गया. शाहिस्ते खान म्हणतो, बहना पागल बन गई है तू, अक्कल बंद पड़ गई तेरी शायद. क्या हुआ भाईजान? तू कह रहे सिवा ने तेरे बेटी को उठाया? हाँ भाईजान. नहीं भाई, नहीं नहीं, ये हो नहीं सकता. क्यों? और शाहिस्ते खान म्हणतो, बहना अपने आंखें खोल के सुन ले, शिवा ने कभी किसी का चौरंग किया होगा, शिवा ने कभी किसी को सूली पे चढ़ाया होगा. बहना शिवा ने कभी किसी की गर्दन काटी होगी, शिवा ने कभी किसी का कड़े लोट किया होगा. लेकिन एक बात बताता हूं बहना, शिवा कभी औरतों पे हाथ नहीं लगाता. क्यों? वो मराठों की औलाद. समाज रूपी ऐरणीवरती ठेवलेले छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज सुभेदाराच्या सुनेला म्हणतात, अशीच आमची आई असते, आम्ही ऐसे झालो, ऐसे असतो, ऐसे बदले छत्रपती. हा हिरा आहे महाराज, हा हिरा आहे. नाही तर आपले हिरे पा. ए पोरो, तुम्ही कोणत्या वर्गात आहात? तुम्ही विसरले असाल. आता लॉकडाऊन झालं 2 वर्ष, मिळच नाही. हा, त्या लॉकडाऊन महाराज लेकडे एवढे खराब केले तुम्हाला सांगतो. एका गावात गेलो आम्ही परवाच्या दिवशी, आमचे बापू संघ होते. एक पोरगा असं उभं राहायचं, गजू दादा माझ्याकडे असं पाहायचं, घोडा थोडा वेळ उभं राहायचं, पुन्हा म्हणायचं घोडा. पुन्हा माझ्याकडेच पाहायला लागलो महाराज. मी जरा डोळे वाचले. ते पुन्हा घोडा. का बे कोणाला म्हणायला? ते म्हणे तुलाच.
आमचा महात्माने म्हणायचं साधा तरी म्हणू नको, 7 फुटाचा माणूस याला काठेवाडी घोडा म्हणे. ते पोरग 2-3 वेळा घोडा म्हणलं महाराज, मला जरा वाईट वाटलं. पण गाव त्याचं, गल्ली त्याची, घर त्याचं, जेवण आहे त्याच्या घरचं, काहीच म्हणता येईना. बोलू तो मामर जाती बापून, ना बोलू तो बाप कुत्ता खा जाता. तोंड दाबून बुक्याचा मार गपच राहिलो. ती बाई आली बा तिकून अशी बांगड्या सावरत सावरत, महाराज तुम्हाला काही बोललं का? ती बाई एवढ्या जोरात तिच्यावर लागली, मला वाटत आहे सांगते हे काही बोललं का? मी नाही, ते काही बोललं नाही. सांगा म्हणे काय बोललं का? मी म्हणलं ताई ते मला घोडा म्हणलं. त्या बाईनं जे खुंबाळणं चालू केलं, खुंबाळणं करते तुम्हाला, खुंबाळणं मारण्याचे प्रकार असतात. थोबाळणं म्हणजे फक्त गळ्यापासून वर मारणे, याचं नाव थोबाळणं. गालफाळणे म्हणजे फक्त गालात चापटी मारायची, याला गालफाळणे म्हणायचं. बुक्काळणं म्हणजे नुसत्या बुक्या घालायच्या. खुंबाळणं म्हणजे माहिती आहे तुम्हाला, मानापासून वाकवायचं, कमरपासून वरचा मानापासून खालच्या भागात खुंबे घालायचे, त्याला म्हणायचं खुंबाळणं. पहिला असं मार ढोराला होता बाबा, नाही ढोराला म्हणायचे ढोर खुंबा. त्या खुंब्यानं मारणं त्याला म्हणतात खुंबाळणं. मग अभ्यास फार आहे, मी लय मार खाल्ला लहानपणी. त्या बाईनं त्याला खुंबाळणं चालू केलं, ते पोरगं रडू लागलं. मलाच वाईट वाटलं. मला ताई जाऊ द्या, त्याला मारू नका, लेकरू त्याला कळत नाही. ते महाराज कळत कसं नाही म्हणे, अक्कल आहे का म्हणे आलं, शिकवा कौरक म्हणे तुमच्यासारख्या माणसाला घोडा म्हणते, अक्कल आहे का म्हणे आलं, 9वीत गेलं म्हणे हे, याची अक्कल बंद पडली. मग आता जीव तर असला म्हणे महाराजाला सांगावं किती के, पण बोलावं किती के, याला किती बोलावून सांगावं किती. म्हणे महाराज निवळ बापावर गेलं, मला ताई जाऊ द्या म्हणे. महाराजाला कळते का तुमच्यासारख्या माणसाला घोडा म्हणाले, याला घोड्यातला गाढवातला फरक कळते का? अरे 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 त्या बाईचं जाऊ द्या, पण मला गाढव म्हणल्यावर तुम्हाला एवढं बरं वाटेल असं मला वाटलं नव्हतं. मी तुमच्या सर्कलमध्ये फॉर्म जर भरला तर तुम्ही मोठी डिपॉझिट जप्त करता रे. हा आता ऐका संस्कार मासाहेबांचे. पोरो तुम्ही आपल्या पक्षाचे आहात सगळे, हो म्हणा. हा मोठ्यान म्हणायचं, सगळ्या लोकांना ऐकू गेलं पाहिजे. असं तुम्ही याच गावातल्या का? पोरो 2 महिन्यापूर्वी एक गाणं गाजलं होतं, कोणतं होतं रे? मराठी गाणं. ओ हा कोणतं? जोरान सांगा कोणतं गाणं? ओ शेट, तुम्ही नादच केला थेट. पोरो लॉकडाऊनच्या अगोदर एक मराठी चित्रपट गाजला होता, कोणता होता रे? अच्छा काय हुशार, काय अभ्यास आहे बाबा बाबा बाबा. कोणता पिक्चर? हिरोईनीचं नाव काय रे? अच्छा याला जाताना माझ्या गाडीच्या तिकीट टाकून द्या, सगळे सांगा रे. हिरोईनीचं नाव काय होतं? जोऱ्यानं कोण? काय हिरोचं नाव? पोरो त्या पिक्चर मधलं गाजलेलं सगळ्यात भारी गाणं झिंगाट. त्याच्यानंतरचं गाणं पप्पी दे पप्पी दे पारूला. पोरो छत्रपती संभाजी महाराजांची जन्मतारीख. हे खुंबाळा लागतात महाराज. हसू नका तुम्ही, हसू नका. मुस्लिम धर्मातला 5 वर्षाचा पोरगा सकाळी उठवा त्याला विचारा धर्मग्रंथ कोणता आहे. पोरो आपला धर्मग्रंथ कोणता? हिंदूचा. श्रीमद भगवत गीता. तुम्ही दोघं जरा शहाणे निघाले. तुम्हाला दोघाला जरी आले पोरो, तुम्हाला आनंद वाटला तुमच्याकडे पाहून. आता इथं बसलेल्यापैकी त्या दोघांना सांगितलं म्हणजे 80% आपण आणखी तोट्यात, 20% बरं आहे. सकाळी उठलेल्या 5 वर्षाच्या मुसलमानाच्या पोराला विचारला, धर्मग्रंथ विचारा, त्याचा धर्म विचारा, पंथ कोण स्थापन केला, त्याचे नियम विचारा, सगळं सांगते महाराज. ते सगळं सांगते. याला कारणीभूत कोण आहे सांगू का तुम्हाला? तुमची माफी मागून बोलतो, बचत गट आहे. बचत गट. छत्रपती शिवाजी महाराज आता तयार का होत नाहीत माहितीये का होत नाहीत? छत्रपती शिवाजी महाराज गर्भात वाढत असताना मासाहेब पिंपळाच्या, उमराच्या, वडाच्या झाडाचा द्रोण चिक प्यायच्या. किती? 1-1 द्रोण चिक प्यायच्या. पिंपळाचा, वडाचा, उमराचा. काळ बदलला महाराज, फार वाईट काळ आला. एवढा विचित्र काळ आला. 7-8-10 वर्षाचं पोरग कोरोनाच्या काळामध्ये सोयाबीनवर पाणी पडला. बापाची घाण होती, कर्ज फेडायची, त्याला सुचत नव्हतं. अशा काळात पोरग म्हणते, बाबा ऑनलाईन क्लास करण्याकरता आय वॉन्ट मोबाईल. काय पाहिजेत? मोबाईल. बाप म्हणला, पिंट्या यावर्षी कर्ज आहे, जरा दमदार दिवाळी झाल्यावर तुला मोबाईल घेऊन देतो. बापाचं काही चुकलं का? नाही चुकलं. बापाचं काही चुकलं नाही म्हणून काय झालं तुम्हाला सांगतो.
बाप पुन्हा म्हणला पिंट्या जरा दम धर, तुला मोबाईल घेऊन देतो. पिंट्या म्हणला नाही नाही मला आत्ताच पाहिजे. बापाला जरा राग आला. बापानं माह्या मागं सरल्या ओम महाराज आणि पोराच्या कानाखाली अशी एवढ्या जोऱ्यानं नाही ते मरल ना, कानाखाली मारली. बापानं कानाखाली मारल्यावर बापाचं काही चुकलं का? नाही चुकलं. चुकलं का? नाही चुकलं. बाप निघून गेला राग राग. त्याला वाईट मारलं, पोराला मारलं म्हणून वाईट वाटलं बापाला. मोठी माय भाकर थापता थापता बांगड्याचा उंडा पुसत पुसत दारात आली आणि मोठी माय पिंट्याला म्हणते काय झालं पिंट्या? पिंट्या म्हणते बाबाला मोबाईल मागितला, बाबा पिंट्याच्या मायनं म्हणा पिंट्या ते बापाची घाण आहे, बापाची गरज आहे, बाप तो त्रस्त झाला, काही म्हणू नको, कुठं काही जीवाचं करून घेईल नसल्याला त्रास आपल्याला, राहू दे बाबा जाऊ दे आपण नंतर मोबाईल घेऊ असं म्हणायचं का नाही? बचत गट तसं नाही म्हणत. काय झालं पिंट्या? आई बाबाला मोबाईल मागितला तर बाबानं मला मारलं. मारलं म्हणलं का नाही की पिंट्याची माय म्हणते मुका पिंट्या त्याच्या नको नादाला लागू, ते पहिलेपासून तसंच रे, त्याच्या नको नादाला लागू, त्यानं मैच हाऊस मौज पुरवलाय पिंट्या, तू कॉपूरवर बचत गट मुका मी देते मोबाईल घेऊन. कुठून देता मोबाईल घेऊन तुम्ही? खाणं कणगीचं गाणं वानगीचं तुमचं. बाबा आपल्या खिशातले पैसे चोरतात, पोळाच्या शाळेच्या फी मधले पैसे काढायचे, किराण्यातले पैसे काढायचे. शेतकरी मंडळी तुम्ही सगळे शेतकरी, तूर सोयाबीन गहू ज्वारी किती झाली सगळ्याला माहिती आहे. तुम्हाला महाराजाची शपथ आहे आजच्या कीर्तन करायची, खरं सांगा तुम्हाला मोहरी आणि तीळ किती झाले माहिती आहेत का? मोहऱ्यांतील माहित आहेत का? बरं नसतात का वावरात? असतात, पण त्या मोहऱ्यांतील जातात कुठं पताच लागत नाही. ते गावात येतात तिळ मोहरी बाळा अंगार खरमडेवाले. तुम्ही हसू नका म्हणले महाराज हे जमते का? आता कोरोना जर वापस आला तर काही करा लागेल. मी आल्या आल्या त्या रवी दादाला म्हणलं शेतू ठेवता का? ते महाराज आमचा शेतू तुटायची वेळ आली आता. त्या महाराज तू त्या मोहऱ्या ऐकतील, तीळ ऐकतील, चटणी मिठातले पैसे काढतील, शाळेच्या फी मधले काढतील, पॅन्ट मधले काढून घेतील, धुवायला टाकलेल्या कपड्यातले हाणतील, आपल्या पैशाची गड्डी बनतील, ती गड्डी त्या परस मध्ये टाकतील, तर परस घेऊन बाहेर जातील, आपल्या पैशाची नथ करतील, त्या नथाचा आकडा नाकात घालतील आणि तो आकडा घालून नाकात घालून आपल्या गावात येतील, सगळ्या गावात मिरवतील आणि मह्या भावाने केली म्हणतील. तुझ्या भावाला बिड्या फुकाय पैसे नाही तर ह्या भावाने केली. मेला पिंट्याचा बाप चिखलात तोंडावर पडू पडू मह्या भावाने केली. पिंट्याला काही म्हणायचं म्हणलं की आणि त्या मारू नका पोराला. आपल्याला काय 2-4 येतं का? एकच मिठाच्या खड्यावानी, पण तुझ्या मिठाच्या खड्यानं गावातलं सर्व दूध नासवलं नाही. तो मिठाचा खडा सुद्धा नाही. तुझ्या मिठानं पालकाच्या भाजीत पडायचं, तो मीठ मोठी माय पडायला दुधात जाऊन. खिरीत मीठ चालत नसते मोठी माय, तो मिठाचा खडा खिरीत पडायला आणि दूध नासवायला. ह्यो हिरा पाहिले नाही? हिरे सैराट झिंगाट परशा आरची खुर्ची तुमच्या डोक्यात घालतो जाताना एक फरची. आता अरे वा महाराज समाज रूपी आयरणीवरती छत्रपती शिवाजी महाराज ठेवले. स्त्री लोभ पाहाला त्यातून सुटले. किती किती प्रसंग आले असेल छत्रपतींच्या जीवनात, पण या सगळ्याला तारत तारत मी तर म्हणतो 50 वर्षाच्या आयुष्यात एवढं कार्य केलं छत्रपती शिवाजी महाराज. जर आणखी 5-50 वर्ष जगले असते ना तर जगतात, उभ्या जगतात फक्त एकच नाव ऐकायला असतं तुम्हाला, तो म्हणजे फक्त मराठा. राहिला त्या कीर्ती जगा माझी, राहिला त्या कीर्ती जगा माझी, राहिला त्या कीर्ती जगा माझी, राहिला त्या कीर्ती जगा माझी. केले दिगंबरा ईश्वरा विभूती, केले दिगंबरा ईश्वरा विभूती, राहिला त्या कीर्ती जगा माझी, राहिला त्या कीर्ती जगा माझी. केले दिगंबरा ईश्वरा विभूती, केले दिगंबरा ईश्वरा विभूती, राहिला त्या कीर्ती जगा माझी, राहिला त्या कीर्ती जगा माझी.
दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आता असे हिरे जन्माला येत नाहीत अशातलं नाही, आपल्याला ते घडवता येत नाही. तो संस्काराचा पगडा राहिला नाही. जर असे जन्माला आलेले जीव मासाहेबांनी घडवले. तुकोबरायांच्या आई वडिलांनी तुकोबराय घडवले. मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज घडवले. हे एवढाले महात्मे घडवले. हे महात्मे समाजरूपी ऐरणीवरती हिऱ्यासारखे टिकले. तुकोबराय म्हणतात हे खरे हिरे आहेत. हे हिरे खरे आहेत, समाजरूपी ऐरणीवरती टिकले. आणि या घावातून, धनाच्या, लोभाच्या, मोहाच्या घावातून जे सुटले ते खरे आहेत. अभंगाचं पहिलं चरण. जर म्हणले हा खरा नसला तर काय परिणाम होतो, म्हणले खरा जर नसला, हिरा खरा नसला त्याचा चुरा होतो. आणि साधू जर खरा नसला तर त्याच्या पाहिलं सगळ्याला भारतात अनुभव आहेत लोकांना. ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जन्माला आले तिथं लोकांना उपऱ्या संताची गरज भासते. महाराज संतत्व जर संतत्वाचा आव आणला, जर संतत्वाची लबाडी केली फार काळ टिकत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आसारामचा कसा राम झाला, टिकत नाही. मी एका गावात कीर्तनाला चाललो, गावाच्या फाट्यावर मला एक महात्मा भेटला. बाबा महाराज कुठं चालले? मला कीर्तनाला चाललो. बाबा कोणाचं कीर्तन आहे? मला माझंच आहे. तुम्ही कीर्तन करा काय? मला तुला काय पोत्रास दिसायला वगैरे हा ही मी येऊ का म्हणे? मला चाल बा तू का म्हणे सत्य कर्मा व्हावे साय घातली भयनर का जाणे. नाही कसं म्हणता कीर्तनाला. मग कीर्तनाला निघालो महाराज आम्ही त्या फाट्यावरून पायी पायी, गाडी नव्हती तेव्हा माझ्याकडे. पायी पायी निघालो, पायी पायी निघताना ते मला विचारत आहे महाराज तुमच्या घरी जमीन किती आहे, वडील काय करतात? मला नोकरीला आहेत म्हणे. आई मला ती नोकरीला नाही पण हो म्हणाय काय हरकत आहे. भाऊ मला तो नोकरीले, मग तुम्ही मला मी कीर्तन करतो. महाराज मग आईला पगार किती आहे, बाबाला किती आहे? मला आईला 50,000 आहे, बापाला 90,000 आहे, भावाला 40,000 आहे. पण महाराज बाबा चांगला दणकट कारभार तुमचा, जमीन 10-15 एकर म्हणता. मला हो. पण महाराज तुमचं कसं उत्पन्न असते? मला आमचा विचारच करू नको, तू आमचा विचार करू नको म्हणला. चोराला तरी डाका टाका लागते. आम्हाला पाया पडून अर्ध्या रात्री लोक देतात. चोराला तरी डाका टाका लागते, आम्हाला पाया पडून लोक देतात. याची जाण ज्यानं ठेवली ते डाकूसारखं वागत नाहीत. याची जाण ज्याला राहील नाही ते या क्षेत्रात देऊन सुद्धा डाकूपणा करायला लागलेत. विठाला माया एवढा इमानदारीनं प्रखर बोलणारा महाराज सापडत नाही बाबा, म्हणून मग लोक विरोध करतात. जरा मला काही फरक पडत नाही, कारण आपल्याला काही निवडणूक लढवायची नाही. महाराज बापा 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 म्हणे वर्षाचं 5-25 लाख रुपये उत्पन्न मिळालं. हो म्हणे ठेवता कुठे? तुझ्या घरात.
काय घेणं आहे बरं लोकांच्या चौकशा करायच्या. त्या गावात जाईपर्यंत महाराज त्यानं डोक्याचं दही केलं माया. आणि गावात पोहोचल्याच्या नंतर आम्ही ज्या घरी बसलो होतो का बसलो पाटलाच्या घरात, ते बसलं, मी बसलो. त्याच्या अंगावर भगवे कपडे, दाढी अशी वाढलेली हातभर. आले अजय महाराज कोण आहेत? मला मी हो. महाराज उशीर केला, मला झाला जरा उशीर, पायी पायी यायला लागलं. बरं असू द्या महाराज, यांचा परिचय मला त्या आणलंच विचारा. लोक त्यांच्याकडे गेले, महाराज तुमचं नाव? ते करायचं मला या गावाचं वारं लागलं. काय झालं बाबा? काय की सोबत नेलेल्या माणसाला काही झालं तर अडचण असते ना. हा, सोबत घेऊन ज्याला फिरतो आपण त्याला कमी जास्त झालं तर अडचण आहे ना. ते पुन्हा दुसरा माणूस आला, महाराज कीर्तनकार कोण? म्हणलं मी. आणि हे महाराज मला त्याला विचारा. ते दुसरा माणूस म्हण, का हो बाबा तुमचं नाव गाव? असं काऊन करायला बुवा? गावातला एक माणूस आला, का रे तुम्हाला अक्कल नाही का? एवढ्या मोठ्या महात्म्याला त्रास द्यायला म्हणे. बाबाला काही बोलू नका. बाबाचं 12 वर्षापासून मौन आहे. काय म्हणे? बाबाचं 12 वर्षापासून मौन आहे. मला 12 मिनिटापूर्वी माझ्या मेंदूचं दही केलं रे यानं. पण बरं माझ्या सोबत आणला, काहीच म्हणताय ना महाराज. दाते आपले, होट आहे आपले, धरलं तर चावायला, सोडलं तर पळायला, काहीच करताय ना. गप राहिलो बापा. कार्यक्रमाला गेलो कीर्तनाला, त्या गावात बोंब झाली. आजच्या महाराजासंघ 12 वर्ष मौन धरलेला महाराजाला, आजच्या कीर्तनकारासंघ 12 वर्षापासून न बोलणारा महाराजाला. आणि लोकांना असे सोंग करणारे लय पटतात. महाराज बाबा कीर्तनाच्या मंडपात गेलो, देवा शपथ हो मला उभं राहाय सतरंजीन त्याला बसाय गादी होती हो. बरं बसे ना का बसलात गादीवर. कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यावर असा लोकांचा घोळकाच उठला सगळ्या. मी आता लोक पाया पडतात आपल्या, माया कोणीच पाया पडून हो, सगळे त्याच्याच पाया पडू लागले. पाया पड ना का त्याच्या पडेत भाऊ, आपल्याला काही त्याची अपेक्षा नाही. पण त्या गावात 5-50 देण्याची पद्धत होती महाराज. सगळे लोक दक्षिणा त्याला देऊ लागले. मग जीव तुटला. महाराज आळंदीचं पाणी ज्याला लागलं का त्याच्या नादालाच कोण लागू नाही. देवा शपथ लागू नये. माझं वय 24 वर्ष आहे. किती 24 वर्ष. तुमच्या अख्ख्या गावात 24 वर्षाचा माया एवढा धिप्पाड पोरगा काढून दाखवा, मी जीव देतो. हाय का? काहीच खाल्लं नाही. देवा शपथ 8-8 दिवसाच्या शिळ्या भाकरी खाल्ल्या मी. काहीच खाल्लं नाही. बस स्टँडवर 1000 पोरं तुमचे उभे करा, 2च वारकरी उभे करा. 1000 पोराकडे कोणी पाहत नाही, 2च वारकऱ्याकडे पाहतात. ज्ञानोबा तुकोबराच्या शिळ्या भाकरीचं तेज आहे. त्याला म्हणलं बेटा तू नादी लागू नको, तू जरासा थांब बाबा. 5-10 मिनिटं वाट पाहिली. लोक त्याच्या दर्शनाच्या बारीला लागले. मीही नंतर सगळे लोक असे सुरलेंच्या धुसून मारले की डायरेक्ट बाबाचे पायच पकडले. बाबाचे पाय पकडे. बाबाच्या तोंडाकडे 2 मिनिटं पाहिलं. मनातल्या मनात म्हणलं बेटा आमच्या नादाला लागायला कशाला तुम्ही? तू 12 गाव फिरून 12 गावचं पाणी पितो, आम्ही एका जागेत उभं राहून 12 गावच्या लोकांना पाणी पाजतो. महाराज त्याची दाढी होती हातात वाढलेली. मी पाहिलं बाबाच्या दाढीचा केस 1-2 उपटला. दाढीचा केस उपटल्यावर बाप बोंबललं ते महाराज. एक कार्यकर्ता म्हणे अजय महाराज कीर्तन तर भलं गोळ करू लागले, अक्कल का एवढ्या मोठ्या महात्म्याची दाढी वडायले? कळते का तुम्हाला? अक्कल का? मला काका तुम्ही बोलू नका, तुम्हाला याची पार्श्वभूमिका माहित नाही. फार मोठा इतिहास आहे. काय इतिहास आहे? तुम्हाला एकट्याला सांगतो, कोणाला सांगत नसाल तर सांगतो. काय? मी म्हणलं या दाढीत फार फायदा आहे, फार फायदा आहे. त्यानं मला ओढत कोपऱ्यात, काय फायदा आहे महाराज? काय फायदा आहे? मला म्हणू नका कोणाला. देवा शपथ म्हणत नाही, मी एकुलत्या एका पोराची शपथ घेऊन सांगतो. मी नक्की कसाच म्हणत नाही. म्हणलं हा माणूस 10 वर्षापूर्वी आमच्या गावात आला होता. याच्या दाढीचे 2 केस उपटून म्हणलं माझ्या बापाने तिजोरीत ठेवली. तिजोरी कळते ना तुला? पैशाच्या पेटीत. म्हणजे मग मी नोटाच संपत नाहीत. याच्या दाढीचे केस का 2 पेटीत ठेवले की नोटाच संपत नाहीत. त्यानं कोणालाच सांगितलं नाही महाराज, पण दम नाही निघाला. त्यानं पिंट्याच्या मायला सांगितलंच. पिंट्याच्या मायनं सर मंडपात केलं. लोक पाया कोणीच पडणार महाराज, निश्चित दाढीच ओढू लागली. महाराज आला तेव्हा अमिताभ बच्चन होता, जाताना शाहरुख खान केला लोकांचा चोपडा फट. एका क्षणात लबाडी उघडी पडते महाराज. म्हणून तुकोबराय म्हणतात जर लबाडी असेल ना तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. बनावट असला त्याचा चुरा होतो. का हो तुकोबराय? हिऱ्यासारखा संत आम्हाला कळत नाही, मग मोहऱ्यासारखा? मोहरा माहितीये तुम्हाला? मोहरा मी तुम्हाला सांगितली. खरे संत असतात महाराज, खरे संत. खरे संत कसे असतात? मी फार कधी कधी आदरानं नाव घेत असतो. आपल्यामुळं परमार्थाला डाग लागला नाही पाहिजे याचा विचार जे करतात का त्याला साधू म्हणायचं. आणि जी डाग लागू देत नाही ती साधू असतात महाराज. वारकरी संप्रदायामध्ये फार एक मोठं विद्वान व्यक्तिमत्व झालं. आजही उभी आळंदी त्या माणसामुळे नतमस्तक होती. आदरणीय पृथ्वीराज महाराज जाधव.
अख्खी आनंदी त्या माणसापुढे नतमस्तक होती. सत्य काय खोटं काय मला माहित नाही, पण त्यांचं एक छोटंसं प्रकरण मीडियावरती उघडकीस झालं. त्या माणसाच्या त्या काळात म्हणजे मी आळंदीला जायच्या अगोदर 2001 2002 साली 3-3 वर्षाच्या तारखा बुक होते बाबा. किती तारीख मागाय जर गेलं तर 3 वर्षाच्या पुढची मागायची, अलीकडली नाही. एवढा बिजी असलेला महात्मा, त्या महात्म्याचं एक प्रकरण मीडियाला आल्याच्या नंतर आपली बाराबंदी आपला फेटा घेऊन ज्ञानोबरांच्या समाधीवरती ठेवला आणि सांगितलं हे कीर्तन करणं बंद. लोकांनी विचारलं महाराज अहो तुम्हाला आजही लोक तारखी द्यायला तयार. आजही आम्ही 1000 वेळा म्हणलं असेल पृथ्वीराज महाराज जाधवांना, महाराज तुम्ही आजही जर उभे राहिले तर एका दिवसात तुमच्या वर्षभराच्या तारखी बुक होतील, तुम्ही कीर्तन का करत नाही? ते म्हणले महाराज एकच भीती वाटते, एकदा झालं गेलं पार पडलं, ज्ञानोबराय तुकोबरायची इच्छा होती का नव्हती मला माहित नाही, पण उद्या माझ्यामुळे माझ्या वारकरी संप्रदायाला कोणी गालबोट लावलेलं मला पटणार नाही, याकरता मी आयुष्यभर कीर्तन करणार नाही. आपल्यामुळं कोणी संप्रदायाला गालबोट लावणार नाही असं या पद्धतीने जगायचं. एखाद्या रत्नाला जर तुम्ही केस गुंडाळला आणि ते जर दिव्यावर पकडलं तर ते रत्नही जळत नाही, केसही जळत नाही. तसा खरा साधू परमार्थही जळू देत नाही आणि स्वतःही जळत नाही. अभंगाचं 3रं चरण. मोहरा होया तोची अंगे, मोहरा होया तोची अंगे, मोहरा होया तोची अंगे, मोहरा होया तोची अंगे, मोहरा अभंगाच्या 3 चरणाचं चिंतन झालं. एका चरणाचा भावार्थ राहिला. ज्याला ज्याला पांडुरंगाने हात दिले असेल त्याने हात वर करा, ज्याला दिले असतील त्याने करा, नसतील त्याचं काही हरकत नाही. जे असून करणार नाही त्याच्या हाताची काळजी कोरोना करेल. हात वर करा बरं का. काय कीर्तनात असे 1-2 लोकांना हात वर केले नाही. नगरला कीर्तन झालं त्या दिवशी, आता सध्या ते लॉकडाऊन आहे ते तालुका,
हात वर न केल्याचा परिणाम केले का केले का राहू द्या हातवर मी जरा अंग टाकतो माझ्या सोबत टाळी वाजवा एक एक मुबारक हो माई मुबारक हो माई मुबारक हो माई मुबारक हो मुबारक हो मुबारक हो मुबारक हो मुबारक हो मुबारक हो साधकाने प्रश्न केला तू बरोबर आहे तुम्ही फार सोप्या भाषेत सांगितलं हिऱ्यासारखा संत ओळखा मोहऱ्यासारखा ओळखा पण हे जर नाही कळालं तर याही पेक्षा सोप्या भाषेत आम्हाला संत ओळखायचं सांगा आणि मग तुकोबाराय म्हणतात बाबा संत त्याला म्हणायचं ज्याने जगताचे आघात सहन केले कुणी जगताचे आघात सहन करून जगताच्या भल्याचा विचार केला राहिलेल्या 10 मिनिटात सांगतो जीवाचे कान करून ऐका 12व्या शतकाचा काळ होता आळंदीमध्ये पिंपळाच्या वृक्षाखाली एक नवतरुण पुरुष बसलेला होता नवतरुण बसलेल्या त्या पुरुषाकडे चालत चालत आळंदीचा त्या काळच्या धर्मपीठाचे मालक सिद्धोपंत चालत गेले सिद्धोपंतांसोबत आपले एक मित्र होते त्या नवतरुणाकडे पाहिलं आणि विचारलं महाराज सूर्याला लाजवेल एवढं तुमच्या चेहऱ्यावरती तेज आहे अभ्यासू दिसता कुठनं आलात त्या नवतरुणाने सांगावं आबासाहेब मी पैठण तालुक्यातला आपेगावचा माझं नाव विठ्ठलपंत कुलकर्णी आहे तिथल्या कुलकर्णी पदाचा भार आमच्या घराण्याकडे आहे मग या नवतरुण वयामध्ये कुठं फिरतात बाबा संसारात प्रपंचात गुंतून राहण्यापेक्षा अध्यात्म जाणून घ्यायचं होतं परमात्म्याला जाणून घ्यायचं होतं देशाटन तीर्थाटन करण्याकरता निघालो होतो मग बराच देश भ्रमण केला पण एवढं सगळं फिरल्याच्या नंतर असं कळालं 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा तो सुख सोहळा काय वानू म्हणून असं वाटलं की एकदा आळंदीमध्ये जाऊन स्थित झालं पाहिजे म्हणून मी आळंदीत आलो सिद्धोपंतांनी विचारलं महाराज मग आता आळंदीत अनुष्ठान वास्तव्य होय आता आळंदीत अनुष्ठान वास्तव्य मग राहण्याची व्यवस्था या पिंपळाच्या वृक्षाखाली वास्तव्य करेल आणि आळंदीत मधुकरी मागेल या पिंपळाच्या झाडाखाली वास्तव्य करेल आणि आळंदीत जाऊन मधुकरी मागेल सिद्धोपंतांनी सांगितलं विठ्ठलपंतांना विठ्ठलपंत जर तुम्ही इथेच राहिले जर तुम्ही इथंच राहिला तर ऊन वारा पाऊस तुम्हाला त्रास देईल तुमचं अभ्यासाचं अध्ययनाचं ध्येय पूर्ण होणार नाही म्हणून तुम्हाला एक विनंती करू का एक छोटीशी बोला ना आबासाहेब आमच्या वाड्यामध्ये जर राहिले तर तुम्हाला सिद्धेश्वराचं मंदिर जवळ आहे वाड्यापासून इंद्रायणी जवळ आहे जर तिथं राहिले तर अध्ययनाला जागा चांगली आहे स्वतंत्र वाड्यामध्ये खोली दिली जाईल मधुकरीची 2 टाइमची व्यवस्था केली जाईल आणि अध्ययनाला लागणारी सगळी ग्रंथ सामग्री तुम्हाला पुरवली जाईल होकारार्थी मान हलवली विठ्ठलपंत त्या वाड्यामध्ये राहायला गेले त्या वाड्यामध्ये राहायला गेल्याच्या नंतर बराच काळ गेला रोज विठ्ठलपंत उठायचे इंद्राणीचं स्नान करायचे सिद्धेश्वराच्या प्रदक्षिणा करायच्या आणि घरची पूजा उरकली की तुळशीला पाणी घालायचं बराच काळ गेला एक दिवस सिद्धोपंत हसत हसत बाहेर आले आणि विठ्ठलपंताकडे पाहत म्हणले पंत रात्री पंढरीश पांडुरंग परमात्मा माझ्या स्वप्नात आला होता काय म्हणाला स्वप्नात येऊन त्यांनी सांगितलं पंत तुम्हाला माझ्या घरापर्यंत पाठवण्याचा काही सामान्य हेतू नाही मग हे कमी करा जरा प्रतिध्वनी मग काय हेतू आहे पांडुरंग परमात्म्याने माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं पंत तुम्हाला माझ्या घरी पाठवलं ना तर पांडुरंग परमात्मा म्हणत होता माझ्या मोठ्या कन्येशी रुक्मिणीशी तुमचा विवाह व्हावा रुक्मिणी बरोबर तुमचं लग्न व्हावं याकरता तुम्हाला त्याने इथपर्यंत पाठवलेलं आहे विठ्ठलपंत गालातल्या गालात हसले आणि बोलते झाले बाबासाहेब जर तुमच्या मुलीचं लग्न माझ्याशी व्हावं अशी त्याची इच्छा असेल तर तुमची मुलगी म्हणून तो तुमच्या स्वप्नात आलाय हो पण माझं असं मत आहे माझ्याशी लग्न होणार म्हटल्यावर तो माझ्याही स्वप्नात येऊन एकदा बोलून गेला पाहिजे आबासाहेबांनी होकारार्थी मान हलवली बराच वेळ गेला 1-2 आठवड्याने विठ्ठलपंत हसत हसत दारात आले आणि आबासाहेबांना म्हणले आबासाहेब काय म्हणताय तुम्हाला पडलेलं स्वप्न मलाही पडलं पंढरीचा पांडुरंग परमात्मा म्हणत होता माझा तुमच्या कन्येशी विवाह व्हावा ठरलं महाराज
विठ्ठलपंतांचा आणि रुक्मिणी आईसाहेबाचा विवाह ठरला. सुंदर थाटामाटात लग्न पार पडलं. बराच काळ गेला आणि विठ्ठलपंतांचं लग्न झाल्याच्या नंतर प्रपंचातली गुंतागुंत वाढल्यावर पंतांना असं वाटत होतं की या प्रपंचात काही पडलं नाही, हे सगळं सोडावं आणि कुठेतरी निघून जावं. सगळं सोडावं, निघून जावं. भटजी पहिल्यांदा सावधान म्हणत असतो तिथपर्यंत माणसाकडे वेळ असते, त्याच्यानंतर नाही. निघून जाण्याचं ठरवलं. रोज रुक्मिणीकडे जायचं. रुक्मिणी, हे सगळं थोतान वाटतं ग, धन दौलत पैसा अडका पद प्रतिष्ठा प्रपंच नको वाटतोय. मग मला असं वाटतंय सगळं सोडावं आणि कुठंतरी दूर जाऊन निवांत परमात्म्याचं चिंतन करावं. मला उपरती झाली, माझी इच्छा आहे संन्यास घेण्याची. रुक्मिणी म्हणायची, आता लग्न झालंय आणि या वयात जर तुम्ही मला एकटीला सोडलं तर मी कुणाकडे पाहायचं, मी कुणाकडे पाहायचं. पंत तुम्ही मला सोडून जाऊ नका. बराच वेळ गेला दादा. रोज पंत यायचे. पंतांचा तोच प्रश्न असायचा आणि पंतांच्या त्याच प्रश्नामुळे आईसाहेब भंडावून गेल्या. त्यांनी तोच प्रश्न विचारावा, आईसाहेबांनी नाही म्हणावं. बराच काळ गेला. शेवटी आईसाहेब एक दिवस कंटाळून पडत्या फळाची आज्ञा देत म्हणाल्या, पंत मी रोज नकार देते पण तुम्ही रोज तोच प्रश्न विचारता. मी नाही म्हणूनही तुम्हाला तोच वारंवार प्रश्न विचारायचा असेल तर तुम्हाला पटेल ते करा. असं म्हटल्याच्या नंतर पंतांनी खांद्याला झोळी अडकवली आणि थेट काशी गाठली. काशी गाठली. नवतारुण्यामध्ये कुठल्या स्त्रीचा पती सोडून जाऊ नये दादा. गेले विठ्ठलपंत गेले. विठ्ठलपंत तिकडे गेले. संन्यस्त झाले. संन्यस्त झाल्याच्या नंतर मासाहेबांनी रोज उठावं, इंद्रायणीचं स्नान करावं, सिद्धेश्वराच्या प्रदक्षिणा कराव्या रोजच्या नियमाप्रमाणे आणि सिद्धेश्वराच्या पायावरती माथा टेकून एकच सांगावं, पांडुरंगा माय बापा माझे मालक परत येऊ दे, माझे मालक परत येऊ दे. बराच काळ गेला आणि एक दिवस सिद्धेश्वराच्या दर्शनाला गेलेल्या रुक्मिणी आईसाहेबांना त्या वरांड्याच्या शेजारी कोणीतरी महापुरुष बसलेला दिसला. रुक्मिणी आईसाहेब गेल्या, पायावरती डोकं ठेवलं आणि डोकं ठेवल्याच्या नंतर आशीर्वाद निघाला मुखातून, अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद निघाला. डोळ्यात खळकन पाणी आलं. आईसाहेब उभ्या राहिल्या आणि बोलते झाल्या, महाराज दिलेला आशीर्वाद या जन्माकरता होता की पुढच्या जन्माकरता हो? का बालिके असं का विचारते? महाराज तुम्ही ज्या कन्येला अष्टपुत्र सौभाग्यवती भवचा आशीर्वाद दिलाय तिचा पती निघून गेला. माझे मालक कुठे आहेत माहीत नाही. मी वाट पाहते मोरासारखी आणि तुम्ही मला पुत्रवती होण्याचा आशीर्वाद दिलाय. महाराज माझे मालक येवत न येवत मला पुत्र होत न होत याचं वाईट वाटत नाही, पण एका साधूचे शब्द जर खोटे झाले तर केवढा आघात होईल साधू समाजावरती. आणि मग त्याने विचारलं, साधूचे शब्द खोटे होणार नाहीत, तुझ्या मालकाचं नाव सांग. मालकाचं नाव सांगितलं, कोण होता कसा होता सगळं वर्णन सांगितलं. आणि मग त्या साधूच्या लक्षात आलं, रुक्मिणीने ज्या महापुरुषाचं वर्णन केलंय तो महापुरुष दुसरा तिसरा कोणी नाही. माझ्या आश्रमात नवनिर्वाचित माझा शिष्य विठ्ठलपंत आहे, तोच संन्यस्त आहे. साधूनी झोळी टाकली, तडातडा काशीला परत गेले. विठ्ठलपंतांना बोलावलं, विठ्ठला खोटं बोललास तू म्हणाला होतास माझं लग्न झालं नाही. लग्नाच्या अगोदर जर संन्यास घ्यायचा असेल तर आईची आज्ञा असावी लागते, लग्नानंतर संन्यास घ्यायचा असेल तर पत्नीची आज्ञा असावी लागते. विठ्ठला तुझ्या दोन्ही आज्ञापत्र नसताना आई वारली म्हणून सांगितलं, पत्नी लग्न झालं नाही म्हणून सांगितलं, म्हणून तुला संन्यास दिला. विठ्ठला तू वापस जा, ती मुलगी तुझी मोरासारखी वाट पाहते. पण आता जर मी परत गेलो गुरुवर्य तर समाज काय म्हणेल? सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. जा गुरु शब्द प्रमाण म्हणून विठ्ठलपंत आळंदीत आले. पुन्हा नव्याने संसाराला सुरुवात झाली. पण समाजात काही समाज कंटक असतात. महाराज ज्ञानोबराय तुकोबरायांच्या मायबापाचा संसार, विठ्ठलपंत आणि रुक्मिणीचा संसार त्या वाड्यामध्ये लोकांना चांगला दिसला नाही. कुणीतरी सांगितलं, कुणीतरी पाहिलं आणि दुसऱ्या दिवशी आळंदीच्या धर्मपीठावरती आवाज उठला, रे ऐका. आळंदीच्या धर्मपीठाचे मालक सिद्धोपंतांचे जावई संन्यासी झाले होते. एकदा संन्यासी झालेल्या माणसाने पुन्हा प्रपंचात येऊ नये हा शास्त्राचा नियम आहे. मग त्या सिद्धोपंतांच्या जावई परत आले. आता ते संसार करायला लागले. त्यांना कुणीतरी परत संन्यास घ्यायला सांगा. बराच काळ गेला पण ती बघता बघता बातमी विठ्ठल सिद्धोपंतांच्या कानावरती पोहोचली. सिद्धोपंतांना लोक वारंवार सांगत होते, सिद्धोपंत तुमच्या जावयाला संन्यास घ्यायला सांगा परत, अन्यथा आम्ही तुम्हाला वाडीत टाकू. हे शब्द विठ्ठलपंतांनी ऐकले, कानावरती पडले. सिद्धोपंत वारंवार हात जोडून विनंती करत होते, एक बाळ एकाची नाही एक बाळ अवघ्याचे असते. माझी रुक्मिणी ती तुमची कन्या आहे, माझा जावई तो तुमचा जावई. झाली असेल चूक, संन्यास घेतला होता त्यांनी, संन्यासाचा त्याग केला, त्याला प्रपंच करू द्या. माझ्या तरुण मुलीचं तारुण्य, माझ्या तरुण मुलीचं आयुष्य वायाला जाईल, अन्यथा नाही. पंत एक तर विठ्ठलपंताला संन्यास घ्यायला लावा आणि हे जर नसल जमेत तर आम्ही तुमचं घर वाळीत टाकू. हे शब्द ऐकले.
आणि मग विठ्ठलपंत रुक्मिणीला जाऊन म्हणाले, रुक्मिणी तुझ्या आणि माझ्यामुळं, माझ्या पातकामुळं आबासाहेबांचं घर जर वाडीत पडत असेल तर मला इथं राहायचं नाही. काठोडे बांधले महाराज, अंगावरची वस्त्र घेऊन आळंदी सोडली, सिद्धबेटात जाऊन निवासाला सुरुवात केली. सिद्धबेटात 2 झोपड्या बांधल्या, राहायला सुरुवात झाली. 6 वर्षाचा काळ गेला. दोघांचे 6-6 वर्षे मिळून तप झालं 12 वर्षाचं. आणि मग जनाबाई वर्णन करतात, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. स्वामी निवृत्तीदातार जन्माला आला, महाविष्णूचा अवतार सखा ज्ञानेश्वर जन्माला आला, ब्रह्माचा अवतार सोपान काका जन्माला आले, आदिशक्ती मुक्ताबाई, दाशी जनी लागे पायी, असे 4 तत्व जन्माला आले. बघता बघता लेकरं लहानाची मोठी होऊ लागली. विठ्ठल पंताचे भाग्य थोर, कोटी आले ज्ञानेश्वर. विठ्ठल पंताचे भाग्य थोर, कोटी आले ज्ञानेश्वर. विठ्ठल पंताचे भाग्य थोर, पोटी आले ज्ञानेश्वर. पोटी आले ज्ञानेश्वर. पोटी आले ज्ञानेश्वर. विठ्ठल पंतांचे भाग्य थोर, पोटी आले ज्ञानेश्वर. ही 4 तत्व जन्माला आली. बघता बघता लेकरं लहानाची मोठी होत होती. दादा निवृत्ती दादा 9 वर्षाचे, धानोबाराय 7 वर्षाचे, 6 वर्षाचे सोपान काका 5-4 वर्षाची माझी मुक्ताई होते. आळंदीमध्ये हा काळ चालला होता. हा काळ हळूहळू जात असताना एक दिवस 7 वर्षाची मूर्ती खेळत खेळत गोपाळपुऱ्यापर्यंत गेली. एका गलेगठ्ठ ब्राह्मणाने पाहिलं. 7 वर्षाच्या धानोबरांना उचललं कडेवरती आणि विचारलं, बाळा किती गोड दिसतोस रे राजा, कुणाचा आहेस तू? आणि कडेवर बसलेल्या 7 वर्षाच्या ज्ञानोबरांनी सांगावं, काका मी ना त्या बेटामधल्या विठ्ठलपंतांचा चिरंजीव आहे. अंगावर बसलेला किडा झटकावा त्याप्रमाणे ज्ञानोबराय खाली टाकले. रडत रडत 7 वर्षाची मूर्ती आली. रडत रडत 7 वर्षाची मूर्ती आली. बदलायचं. रडत रडत 7 वर्षाची मूर्ती आली. आणि 7 वर्षाच्या मूर्तीने आपल्या आईला विचारलं, आई त्या गोपाळपुऱ्यामध्ये माझ्या काकांनी मला कडेवर उचलून घेतलं होतं. मग रे ज्ञाना, आई कडेवर उचलून घेतलेल्या ज्ञानाने, कडेवर उचलून घेतलेल्या काकाने वडिलांचं नाव विचारलं. आणि वडिलांचं नाव विचारल्यावर मी जेव्हा बाबांचं नाव सांगितलं ना आई, तेव्हा त्यांनी मला किड्यासारखं टाकून दिलं. माझ्या गुडघ्याला लागलं बघ ना आई, आई माझ्या कोपराला लागलं बघ ना आई. ज्ञाना तसं काही नाही, तुझ्या वडिलांचं नाव सांगितल्यामुळं नाही रे टाकलं, काहीतरी काम असेल त्यांना, काहीतरी काम असेल त्यांना. बरा 1-2 दिवसाचा काळ गेला. आणि नंतर एक दिवस मुक्ताई हसत खेळत 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 गोरोबा काकांच्या मंदिरापर्यंत गेली. मंदिरापर्यंत एका राजघराण्यातल्या स्त्रीने पाहिलं. अंगावरती कंचोळी 2 काऊ घातलेली ती मूर्ती गोड दिसत होती, 4 वर्षाची. मुक्ताईला उचललं दादा आणि मुक्ताई कडेवरती घेऊन विचारलं, बाळे आदिमाया शक्तीला दुर्गेला लाजवेल एवढं तेज ग तुझ्या मुखावर, तू कुणाची आहेस? काकू मी सिद्धबेटातल्या विठ्ठलपंतांचे. दादा कचरा फेकावा तशी 4 वर्षाची मुक्ताई फेकली. रडत रडत मुक्ताई आली. आईसाहेबांच्या अंतःकरणाला गोष्ट लागली आणि आईसाहेबांनी हात जोडून विनंती केली, विठ्ठलपंत उद्या आळंदीच्या धर्मपीठावरती बसा आणि त्यांना हात जोडून मागा. आमच्या दोघांचा दोष होता, आमच्या दोघांचं पाप होतं, आम्ही सांगाल ती शिक्षा बघू. फक्त एवढंच सांगायचं आहे की आमच्या लेकरांना समाजात घ्या, आमच्या मुलाला समाजात घ्या. याकरता अट्टहास केला. विठ्ठलपंत दुसऱ्या दिवशी सभेत गेले. हात जोडून विनंती केली, मायबाप माझं पाप होतं, माझं पाप होतं, मी चुकलो, माझी पत्नी चुकली, याची शिक्षा माझ्या लेकराला देऊ नका. मग त्यांना समाजात घ्या. त्यांना जर समाजात घ्यायचं असेल ना विठ्ठला, तुला एक प्रायश्चित्त करावं लागेल. काय प्रायश्चित्त? आणि कोणतरी एक गलेगठ्ठ ब्राह्मण उठून म्हणतो, विठ्ठला तुला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल, मरशील. विठ्ठलपंतांनी होकारार्थी मान हलवली. मूर्ती घरापर्यंत चालत चालत आली. तिकून आलेल्या पंतांना पाहून रुक्मिणी आईसाहेब इकून धावत गेल्या. पंतांना विचारलं, काय झालं? पंत काय न्याय दिला सभेने? पंतांनी सांगितलं, रुक्मिणी त्यांचं मत आहे तू आणि मी दोघांनी देहांत प्रायश्चित्त करायचं. रुक्मिणी म्हटली, बस एवढंच ना, आपण दोघं मेल्यावर आपल्या मुलाला ते समाजात घेतील ना? असे ते हो म्हटले. हो म्हटल्याच्या नंतर आता दुसऱ्या दिवसचा सूर्य उगवला. उगवत्या सूर्याच्या रस्त्याने मासाहेब गेल्या. माहेरामधून पदराच्या एका बाजूला डाळ बांधली, एका बाजूला गुळ बांधला. येता येता केळीचे पानं आणले आणि आज सिद्धबेटामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक झाला.
आज पुरणपोळीचा स्वयंपाक झाला आणि पुरणपोळीचा स्वयंपाक झाल्याच्या नंतर जेवायला बसलेल्या 4 मूर्त्या चौकशी खोर ज्ञानोबरांनी विचारलं, आई ए आई, काय ज्ञाना आई, वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीचा तुकडा भेटत नाही, तिथं आज पुरणपोळीचा स्वयंपाक का गाई? ज्ञाना तुला आवडते ना म्हणून केली. नाही आई खरं सांग. नाही रे ज्ञाना तुला आवडते म्हणून केली. मुक्ती म्हणते नाही आई, काल तर आपल्याला जेवायला नव्हतं, आजान वृक्षाची पानं खाऊन आपण झोपलो. आई आई खरं सांग ना, पुरणपोळी का केलीस? काही नाही ज्ञाना रे, तुम्हाला आवडते म्हणून केलेली लेकर हो. निवृत्तीनाथांना माहिती होतं आज ताटातली पुरणपोळी गोड लागेल, पण ही पुरणपोळी उभ्या आयुष्यात विष कालवून जाणार आहे. परत आयुष्यात जर ताटात पुरणपोळी आली तर विषाप्रमाणे ती मला दिसेल. दादा संध्याकाळची वेळ झाली, मध्यरात्रीला डोकं चंद्रावरती आला. पंताचे सदरी निवृत्तीनाथ, ज्ञानोबराय, सोपान काका, मुक्ताई आणि आईसाहेब झोपल्या. मध्यरात्रीच्या वेळेला आबास उठले, पंतांनी ताटी उघडली, बाहेर निघाले आणि उंजळीत तोंड घालून जगताच्या बापाचा बाप रडत होता. रडत असताना त्या उघडलेल्या ताटीतून गार वारा आला आणि मासाहेबांच्या अंगाला लागला. जाग आली आणि धावत मासाहेब बाहेर आल्या. पंत गेले का काय? एकटेच गेले का काय? देहांत प्रायश्चित्त केलं का काय? मला सोडलं की काय? असा विचार केला. पंत मला सोडून गेले की काय? पाहिलं तर जगताच्या बापाचा बाप ओंजळीत तोंड घालून ढसा रडत होता. पंतांच्या जवळ गेले आणि जवळ गेल्याच्या नंतर आईसाहेब म्हणल्या, पंत मला एकटीला टाकून जाऊ नका, मला देहांत प्रायश्चित्त करायचं. पंत सांगत होते, रुक्मिणी तू जर एकटीने मी जर एकट्याने देहांत प्रायश्चित्त केलं तर उद्या या पिलांना कुणी ना कुणी सांभाळायला आहे. अगं मीही गेलो आणि तूही जर गेली तर आपली पाखरं दोन्ही पंखानी उनी होतील ग, दोन्ही पंखानी उनी होतील. नाही मला येऊ द्या मालक, मला येऊ द्या. ती धर्मसभेचा निर्णय ते निश्चित सांभाळतील. दादा मध्यरात्रीचा वेळ होता. आऊसाहेब घरात आल्या. निवृत्तीनाथाकडे पाहिलं, जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा. एक माय आता जाणार आहे, जाऊन तिला एका नदीची ओटी भरायची, आपला देहांत प्रायश्चित्त करायचंय, जीव द्यायचा आहे. तिला माहिती आहे झोपलेली 4ही लेकरं उद्या उगवत्या सूर्यानेशी आवाज देतील आई 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 म्हणून. आई आई म्हणून आवाज दिल्याच्या नंतर लेकराच्या आवाजाला ओ देण्याकरता मी नसणार आहे. अंतकरण किती कासावीस होत असेल दादा. कासावीस प्राण मन तळमळी, 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 कासावीस प्राण मन तळमळी. ऐसी ती जननी सोतवा है, ऐसी ती जननी सोतवा है, सोतवा है. गालावरनी हात फिरवोनी, आई पोटाशी धरीते ज्ञान रे, ज्ञान राजा, ज्ञान राजा. चालले सोडोनी तुम्हाला मुक्ताईला सांभाळा, कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळी.
जीर्ण झालं एखाद्या घायाळ पक्षिणीचे पंख कुणी कापावेन तिच्या समोर तिच्या पिल्लाला डिवचावं, त्या आईच्या अंतकरणाला काय यातना होत असतील. एखाद्या घायाळ वाघिणीचे आयाळ कुणी तोडावीन तिच्या समोर तिच्या छावेला कुणी डिवचावं, काय यातना होत असतील. 4 लेकरं झोपू घातलेल्या माईला माहिती मला आता जाऊन देहांत प्रायश्चित्त करायचंय, जीव द्यायचा आहे. कासा 20 प्राण जीव तळमळी आईशी ती जननी शोक वाहे. आऊसाहेब रडू लागल्या, डोळ्यातून अश्रू ढाळू लागल्या. निघाली मायबाप. डोळ्यातला अश्रू एका मुक्ताईच्या गालावरती पडला आणि 5 वर्षाच्या मुक्ताईची मूठ आवळली आणि त्या मुठीमध्ये आईसाहेबांचा पदर अडकला. जाता जाता आईला असं वाटलं आता मुक्ताई उठते की काय. खाली उठून वाकून पाहिलं, मुक्ताई झोपलेली होती. झोपेत हळूच मुक्ताईची मूठ सोडली आणि आईसाहेब निघाल्या. मालकाचा हातात हात घेतला. मध्यरात्री इंद्राणीची ओटी भरली. इंद्राणी धाय मोकरून रडत होती, वारंवार सांगत होती नकारे देहांत प्रायश्चित्त करू, तुमच्या पश्चात त्या लेकरांना कुणी नाही. दोघांनी देहांत प्रायश्चित्त केलं महाराज. दुसऱ्या दिवसचा सूर्य उगवला. मुक्ताई सगळ्यात सिद्ध बेटात आरडाओरडा करत होती. ए आई 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 म्हणून आवाज देत होती. पण त्या मुक्ताईच्या साधेला आता प्रतिसाद येत नव्हता. धानोबारायांना माहिती होतं की आता जगतात पुन्हा आईची वो ऐकायला येणार नाही, वडिलांचा आवाज मला ऐकायला येणार नाही. दिवसापाठी दिवस गेले. धानोबाराय मुक्ताईला सोपान काकाला सांभाळ होते आणि निवृत्तीनाथ सगळ्यांकडे नजर ठेवत होते. मुक्ताई विचारायची 4 वर्षाची, दादा ए ज्ञाना दादा. काय ग मुक्ते. दादा सांगणारे आई बाबा कुठे आहेत. मुक्ते आईबाबांना तीर्थाला गेलेत. पण सांगायची हिंमत होत नव्हती. दादा अशा तीर्थाला गेलेत ज्या तीर्थाहून परत कुणीच आलं नाही. दिवस गेले, 2 दिवस गेले, आठवडा 2 आठवडे झाले आणि एक दिवस 4 वर्षाची मुक्ताई झोपडीमध्ये रडत होती. रडत असताना दानोबराय गेले. मुक्ते काय झालं. दादा मला ना आईची बाबाची आठवण येते. का मुक्ते. दादा पोटाला भूक लागली रे, पोटात आग पडली. मुक्ते तू शांत बस, मी तुझ्याकरता मधुकरी मागून आणतो. वडिलांची लटकवलेली झोळी घेऊन 7 वर्षा मूर्तीने खांद्याला अडकवावी आळंदीकडे निघाले ज्ञानोबाराय. निवृत्तीनाथाने विचारलं कुठे चाललास ज्ञाना. दादा माझ्या मुक्ताईला भूक लागली हो, मधुकरी मागून आणतो, 2 भाकरीची व्यवस्था करतो. ज्ञाना आळंदीमध्ये तुला कुणी चतकोर भाकरीचा तुकडा वाढणार नाही, जाऊ नको ज्ञाना, तुझा स्वाभिमान दुखवेल. दादा माझ्या बहिणीकरता माझा स्वाभिमान दुखावला काय आणि गहाण ठेवला काय, माझी तयारी आहे दादा, मला जाऊ द्या. झोळी अडकवली. 7 वर्षाची मूर्ती आळंदीत प्रवेश करती झाली. एका माणसाच्या दारात राहून आवाज दिला, आई मधुकरी, आई मधुकरी, आई भिक्षा वाढा हो. एक माऊली अर्धी भाकरी घेऊन दरवाजाकडे निघाली. धाड दिशी धरात घराचा दरवाजा मालकाने लावला. अगं चांडाळणी, संन्याशाचं पोर आहे, त्याला वाढू नको. जगताची माय पुढच्या दारात गेली. आई आई भिक्षा वाढता का हो. धडाधडा आळंदीतली दरवाजे लागले. दादा ज्ञानोबराय सड्यावरनं गेले तर सडा बाटत होता, अंगणातून गेले तर अंगण बाटत होतं. सकाळी तोंड दिसलं तर ज्ञानोबरायांचा यांचा दिवस वाईट जात होता. सगळा काळ गेला. आळंदी शेवटी एका घरात आल्याने एक माऊली होती, तिच्या डोळ्यात अश्रू होते. ज्ञाना तुला द्यावं असं बरंच काय वाटतं, पण माझ्या घरात पीठ एक मुठभर पीठ सोडलं तर काही नाही. आई तेवढं मुठभर पीठ द्या, मी त्या मुठभर पिठाची 1 भाकरी करेल आणि माझ्या मुक्ताईला भरवेल. आई द्या. म्हणून त्या माऊलीने तेवढं मुठभर पीठ ज्ञानोबरायांच्या झोळीत टाकलं. 7 वर्षाची मूर्ती मुठभर पीठ झोळीत घेऊन निघाली. दादा आळंदीतून चालत 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 गोपाळपुऱ्यापर्यंत आले. तिकून एक विसोबा खेचर नावाचा गलेगट्ट ब्राह्मण आला. 7 वर्षाच्या मूर्तीकडे पाहिलं आणि प्रश्न केला, ज्ञाना कुठे गेला होतास. काका माझ्या मुक्ताईला भूक लागली म्हणून मधुकरी मागायला गेलो होतो, मिळाली नाही. काका मग झोळीत काय. काका मुठभर पीठ आहे. काय करणार याचं. काका या मुठभर पिठाची 1 भाकरी करून माझ्या मुक्ताईला चालेल, माझ्या बहिणीला खूप भूक लागली हो, मला एवढी चतकोर भाकरी करता नेऊ द्या पीठ. काकीची झोळी हिसकावून घेतली विसोबा खेचराने, ती झोळी उलटी केली दादा आणि मुठभर पीठ मातीत टाकलं. ज्ञानोबराय पुन्हा भरतील म्हणून जोड्यासहित पायाने ते पीठ मातीत मिसळवलं. जगताला अमृताचं दुग्धपान करवणारी माझी माय दहाय मोकळून रडत होती. दोन्ही बाहू आकाशाकडे पसरून पांडुरंगाला आर्ततेने हाक मारत होती, पांडुरंगा असं काय पाप केलं मी की माझ्या 4 वर्षाच्या बहिणी करता एका भाकरीची व्यवस्था करू शकत नाही. निघाली ज्ञानोबराय. रडण्याचा आवाज तिकून मुक्ताईने ऐकला. दादा तुमच्या जीवनात तुमच्या आई एवढं आणि आईच्या नंतर बहिणी एवढं प्रेम तुमच्यावर कुणीच करू शकत नाही, कुणीच करू शकत नाही. बहीण तुम्हाला भांडत असेल, बोलत असेल, पण खरं सांगू, ज्या घरात बहीण हसून खेळून राहते, ज्या घरातली बहीण हसून खेळून जाते ना, त्या घरात लक्ष्मी नांदते. जर जमलं, जर जगता आलं तर आपल्या माई करता, आपल्या बहिणी करता जगा. ज्ञानोबराय 7 वर्षाची मूर्ती इकडून धाय मोकळून रडत रडत जात होती. तिकडं झोपडीपर्यंत आवाज गेला सिद्ध बेटात आणि 4 वर्षाच्या मुक्ताईच्या कानावरती आवाज पडला आणि मुक्ताईला कळालं
की माझ्या जगताची माय, माझा दादा, माझा ध्यानदादा रडतोय. निघाली इकून मुक्ताई. कपळावरती हात ठेवला आणि दूरवरती पाहिलं कोण रडतंय, तर खरोखरच ज्ञानोबा रडत होते. तिकून ज्ञानोबा रडत होते, इकून मुक्ताई रडत जात होती. मुक्ताई रडत रडत पुढे जात होती, तिकून ज्ञानोबा रडत रडत पुढे येत होते. सोपान काका दुरून पाहत होते. निवृत्तीनाथांच्या डोळ्यात अश्रू होते. आणि मुक्ताई जवळ गेली आणि 7 वर्षाच्या ज्ञानोबाच्या कमरेला विळखा मारला आणि विचारलं, ज्ञानदादा का रडतोय रे तू, का रडतोय ज्ञानदादा? मुक्ते, सगळ्या जगताची भूक शमवण्याची ताकद तुझ्या भावात आहे, पण तुझ्याकरता चतकोर भाकरीची व्यवस्था करता आली नाही. दादा, माझ्यामुळे तुला जर तुम्ही आनंदित बोलला असेल ना ज्ञानदादा, तर मी यानंतर इंद्रायणीचं पाणी, आजान वृक्षाची पानं खाऊन राहील, तुला आनंदित पाठवणार नाही. पण ज्ञानदादा तू रडू नको रे, ज्ञानदादा तू रडू नको रे. खळाळून जगताची माय रडत होती. 4 वर्षाची मुक्ताई कमलेला विलगलेली होती. अशा अवस्थेत ज्या आळंदीमध्ये ज्ञानोबांना चतकोर भाकरी ग्लासभर पाणी मिळालं नाही, मुठभर पीठ घेऊन या लोकांनी भाकरी करून खाऊ दिली नाही, त्या ज्ञानोबांची उदारता सांगू तुम्हाला. ज्या ज्ञानोबांना मातीपासून बनलेलं खापर मिळू दिलं नाही, त्या ज्ञानोबांच्या अंतकरणाची उदारता आहे का? आळंदीपासून पंढरपुरापर्यंत माईची 10 लाख लेकर वारीत जातात, एक वारकरी उपाशी मरण्याची बातमी आली नाही. आता एक बातमी नाही आली. एवढा सगळा त्रास झाला. मांड भाजण्याकरता खापर मिळालं नाही, पाठीवरती भाजले. महाराज एवढा सगळा त्रास, उपद्रव सोसला, सहन केला. या जगताचा एवढा उपद्रव सहन केला. ज्ञानेश्वरी सांगितली, लिहिणा झाली. आणि निवृत्तीनाथांनी सद्गुरुनाथांनी विचारलं, काय हवंय ज्ञाना तुला, बोल. आणि मग मागितलं कुणा करता? ज्या जगताने ग्लासभर पाणी दिलं नाही, ज्या जगताने चतकोर भाकरी दिली नाही, ज्या जगताने मांड भाजण्याकरता खापर दिलं नाही, त्या जगताकरता मागितलं. महाराज स्वतः करता मागितलं ते भीक असतं, स्वतः करता मागितलं ते भीक असतं, दुसऱ्याकरता मागितलं ते दान असतं. पण सगळ्या जगताकरता मागितलं का, त्याचं नाव पसाय दान आहे. त्याचं नाव पसाय दान आहे. ज्या जगताने त्रास दिला त्या जगताकरता अमृताचे सागर मागितले, कल्पवृक्षाचे झाडं मागितले. दादा सगळ्या जगताचे आघात सहन केले आणि पुन्हा जगताच्या भल्याचा विचार केला. तुकोबराय साधकाला म्हणतात, साधका सगळ्या जगताचे आघात सहन करून जगताच्या भल्याचा विचार करतात ना, ते ज्ञानोबराय संत आहेत बरं. तुका म्हणे तेची संत आणि सोशी जगाचे आघात. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज